श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 196वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नभी वावरे जो अणुरेणु काही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. आत्मवस्तूच्या प्राप्तीनंतर एका जीवाच्या अंतरंगात होणारं संपूर्ण स्थित्यंतर, मनुष्याचा जीवातून शिवात आणि शिवामधून आत्मवस्तूपर्यंतचा हा प्रवास समर्थ आता पुढील काही श्लोकांमध्ये आपल्याला सांगणार आहेत. श्रोतेहो, समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की ज्या भगवंताचं आपण अस्तित्व शोधत आहोत, त्या अस्तित्वाची प्राप्ती, त्या अस्तित्वाचं स्वरूप एकदा का लक्षात आलं की या चराचरामध्ये अणुरेणू देखील तो भगवंतच होऊन जातो, त्याचं रूपच होऊन जातं. त्याच्याशिवाय या सृष्टीमध्ये इतर कुठल्याही गोष्टीचं अस्तित्वच शिल्लक राहत नाही. अशी विलक्षण स्थिती संतांना या आत्मदृष्टीने दिसते. अर्थात या आत्मवस्तूला शोधण्याची कलाच संताच्या संगतीमध्ये आपल्याला प्राप्त होत असते. संत ज्या आत्मदृष्टीने या विश्वाकडे पाहत असतो, त्याच आत्मदृष्टीला तो जीवाला देखील प्रदान करत असतो. त्या जीवाला या आत्मदृष्टीचं जे माध्यम तो देतो, त्याचं नाव साधन आहे. या साधनातून त्या जीवाचा क्रमविकास होता होता तो देखील त्या सत्पुरुषाच्या अंतरंगाची जी अवस्था आहे, त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचतो. आणि मग जे काही दृश्य अदृश्य या संकल्पनेने त्याचं मन चालत होतं, जे या चराचरामध्ये सर्व गोष्टींशी एक प्रकारे लिप्त होतं, त्या सर्व वृत्ती मावळून जातात आणि लक्ष आणि अलक्ष याच्या पलीकडे असलेली ती आत्मवस्तूची स्थिती त्याच्या अंतरंगामध्ये तो अनुभूतीने जगू लागतो. समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्रोतेहो, आपल्या मनोबोधाचे श्लोक जसे जसं या संपूर्ण होण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास चालू झालाय, तसं तसं गेले 7-8 श्लोक ज्या या आत्मवस्तूचं चिंतन आपण करत आहोत, ते खरोखर समजायला अतिशय अवघड आहेत, यात शंकाच नाही. अर्थात जे जगामध्ये सहज असतं, जे सोपं असतं, तेच सगळ्यात अवघड असतं, हे देखील त्यामागचं एक मूलभूत रहस्य आहे. जे खरं आपलं स्वरूप आहे, जी खरं आपली स्थिती आहे, तीच स्थिती समजून सांगताना आपल्याला अत्यंत अंतरंगामध्ये क्लिष्ट वाटतं, अवघड वाटतं. कारण की या देहबुद्धीच्या प्रांतामध्ये आपण इतके मुळासकट रुजलेलो आहोत की ह्याच्या पलीकडे काही विश्व आहे, याच्या पलीकडे आपलं काही अस्तित्व आहे, या संकल्पनेला आपण नीटपणे अंतरंगात जाणूच शकत नाही. अर्थात हा माझा देखील प्रयत्नच असल्यामुळं माझ्याकडून देखील आपल्याला सांगताना मी बऱ्याच अंशी कमी पडत असेन, यामध्ये देखील माझ्या मनात कुठली शंका नाही आहे. मुळात ज्या आत्मवस्तूपर्यंत जाण्यासाठी शब्दच तोकडे पडतात, तिथं मनुष्य हा बुद्धीच्या आधाराने कसं बरं त्याचं विश्लेषण करू शकेल. गुरुकृपेने, गुरुप्रसादाने जे शब्द सुचतात, तेच शब्द आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक साधं निमित्त म्हणून मी काम करत आहे. त्यामध्ये जर कुठली छोटी चूक असेल तर ती आपण माझ्या देहबुद्धीवरती, माझ्या या देहाच्या अस्तित्वामुळे होतीये, यात कुठलीही शंका बाळगू नका. श्रोतेहो, या आत्मवस्तूला जाणण्यासाठी शब्दांची रचना करणं हे एक फार क्लिष्ट काम आहे. कारण की जसं समर्थांनी आपल्याला सांगितलं की याला कुठलाही दृष्टांत जरी दिला तरी तो हीनच आहे. कारण की कुठल्याही दृष्टांताच्या पलीकडे असलेली ही वस्तू आहे. कारण की मनाची संवेदना दृष्टांताला ओळखते. जिथपर्यंत म्हणून मन जातं तिथपर्यंत या आत्मवस्तूची संवेदना अंतःकरणात नाही. हा साधा फॉर्म्युला असल्यामुळं दृष्टांत देऊन शब्दाच्या आधाराने या आत्मवस्तूला सांगणं हे अत्यंत अवघड काम आहे. आपल्यासारख्या देहबुद्धीच्या मंडळींसाठी कवित्वाकार जे कविता करतात, जे या शब्दसुमनांची रचना करतात, यांचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे.
आणि त्यामुळेच प्रत्येक संतांनी आपल्या अद्वैत ग्रंथामध्ये कवीश्वरांचं, या कविताकारांचं स्तवन केलेलं आहे. समर्थांनी देखील दासबोधामध्ये ज्या त्यांच्या 10 अत्यंत मूलभूत अशा हिऱ्या किंवा ज्यांना अत्यंत प्रधान असं तत्व म्हणता येईल, अशा या स्तवनाच्या दशकामध्ये कविताकारांचं कवेश्वर स्तवन देखील केलेलं आहे. या कविताकारांचं वर्णन करताना समर्थ माऊली आपल्याला सांगते की हे कविताकार का वंदनीय आहेत, का त्यांचं स्तवन करायचं. कारण आता वंदू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर वेदावतारी. आता मी या कवींना नमस्कार करतो, कारण कवी हे शब्दसृष्टीवर एखाद्या राजाप्रमाणे सत्ता गाजवतात. कवी म्हणजे वेद रूपाने अवतरलेले परमेश्वरच होय, अशी धारणेने समर्थांनी दासबोधामध्ये कवीश्वरांचं स्तवन केलेलं आहे. या कवीश्वरांचा उल्लेख या श्लोकाच्या आधाराने करण्याचं कारण की त्यांच्याच कृपा आशीर्वादाने ही सरस्वती आपल्या अंतरंगामध्ये शब्द निर्मिती देखील करू शकेल आणि शब्दांची अनुभूती देखील देऊ शकेल. या कविताकारांनी केलेल्या उत्तम कविता, याचं चिंतन, याचं मनन बऱ्याचदा आपल्याला अनेक अत्यंत सखोल असलेले अर्थ सहजपणे सांगू शकतात. आज मी एक मुसलमानीय कविताकार, ज्याचं नाव अलाहाबादी आहे, अकबर अलाहाबादी, त्यांच्या एका गझलमधलं एक कडवं या श्लोकाच्या आधाराने आपल्याला सांगू इच्छितो. त्यांची एक अत्यंत प्रसिद्ध अशी गझल आहे, हंगामा है क्यों बरपा थोडी सी जो पीली है. अर्थात हे वरवर बघता एखाद्या मदिरेच्या विषयी केलेलं कविताकाराचं वर्णन असं आपण सांगू शकतो. पण या गझलमध्ये त्या कविताकाराला जो अर्थ सांगायचा आहे तो त्याचं मनन केलं असता आपल्याला कळू शकतो. ही दारू म्हणजे साधीसुधी दारू नसून जे आत्मस्वरूपावरती मायेचं आवरण एका जीवाने अगदी सहजपणे घेतलेलं आहे, त्याचं हे वर्णन कविताकार करतो. आणि त्याचा संदर्भ या गझलमध्ये पहिल्याच कडव्यात देताना तो म्हणतो की उस मै से नहीं मतलब दिल जिससे हो बेनाईया. म्हणजे ज्याचं या हृदयाशी संदर्भ नाही, अशा या दारूशी याविषयी मी बोलत नाहीये. ती दारू, ती मदिरा जी एखाद्या संताला जशी भक्तीच्या आधाराने प्राप्त होते, जसं गुरु नानक म्हणतात की राम नाम की खुमारी चढी रहे दिनरात, अशी या अवस्थेमध्ये या अकबर अलाहाबादींनी देखील या गझलची रचना केलेली आहे. त्यातील एक कडवं या श्लोकाच्या आधाराने मला आपल्याला सांगावंसं वाटतं. का सांगतो याची देखील भूमिका आपल्या समोर ठेवतो. आपण साधे देहबुद्धीची मंडळी आहोत. आत्मवस्तूचं चिंतन करताना देखील आपण देहबुद्धीच्या भिंगातूनच करणार. आपल्याला या देहबुद्धीच्या आधारानेच आत्मवस्तू समजून घ्यायची आहे. आपल्याला आपलं अस्तित्व ठेवूनच या आत्मवस्तूचं चिंतन करायचं आहे. ठीक आहे, आपल्याला ते प्राप्त होणार नाही, काही हरकत नाही. पण जसं हनुमंताला देखील लंकेकडे उड्डाण करताना त्या गिधाडाचीच गरज पडली की नाही, त्या गिधाडाचा जो भाऊ होता त्यानेच सांगितलं की नाही की सीता ही लंकेमध्ये 100 योजन दूर उभी आहे, तू तिथं जा. अशा पद्धतीने जसं हनुमंताला देखील दूरचं अंतरावरचं दृष्टांत हा एखाद्या जीवाकडूनच समजून घ्यावा लागला, तसं या आत्मवस्तूच्या चिंतनामध्ये देखील या कवीश्वरांचे ज्या रचना आहेत त्याचा आपण आधार घेऊयात. त्यामध्ये या गझलमध्ये या अकबर अलाहाबादींनी एक अतिशय सुंदर कडवं रचून ठेवलेलं आहे. ते म्हणतात, हर जर्रा चमकता है अनवारे इलाही से, हर जर्रा चमकता है अनवारे इलाही से, हर सांस ये कहती है हम है तो खुदा भी है. मला हे कडवं अतिशय आवडलं, कारण की आपण देहबुद्धीच्या मंडळींना जसं हनुमंताला या रामेश्वराच्या किनाऱ्यावर या एका गिधाडाकडून कळतं की आई पलीकडे 100 योजन पलीकडे दूर आहे, तसं या देहबुद्धीच्या किनाऱ्यावर मी आहे. तर या कविताकाराच्या आधाराने आपल्याला कळतंय की हर सांस ये कहती है हम है तो खुदा भी है. अरे मी आहे म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व आहेच, याच्या पलीकडे अजूनही कुठलं अस्तित्व शोधायला जातो. आणि त्यासाठी तो एक दृष्टांत देतो की हर जर्रा चमकता है अनवारे इलाही से.
आपण आपल्या घरामध्ये जेव्हा खिडकीतून सकाळचा सूर्यप्रकाश आत येत असतो तेव्हा त्या सूर्यप्रकाशामध्ये जे धुळीचे कण असतात त्या धुळीच्या कणांचं अस्तित्व नेहमी बघतच आलेलो आहोत ना. जेव्हा सूर्यप्रकाश नसतो तेव्हा ते कण तिथं नसतात असं आहे का? ते कण तिथं आहेतच, पण या कणांचं अस्तित्व ज्या सूर्यप्रकाशामुळे कळालं, हर जर्रा चमकता है अनवारे इलाही से, हा जसा लौकिक दृष्टांत आहे तसं या सृष्टीमध्ये माझं अस्तित्व, या सृष्टीचं अस्तित्व, या चराचरातल्या अणुरेणूंचं अस्तित्व आहे, कारण भगवंताचं अस्तित्व आहे. आणि हेच हा गझलकार म्हणतोय की हर जर्रा चमकता है अनवारे इलाही से, त्या परमेश्वराच्या अस्तित्वामुळं या प्रत्येक कणाला चमक आलेली आहे. आणि हेच समर्थ या श्लोकामध्ये सांगतायत की नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. या नभामध्ये जो म्हणून काही अणुरेणू आहे या विश्वामध्ये, नभ म्हणजे या आकाशाने जे काही ब्रह्मांड व्यापून उरलेलं आहे, त्या ब्रह्मांडामध्ये एक कण देखील असा नाही की जिथे या परमेश्वराचं अस्तित्व नाहीये. अर्थात आपण जेव्हा या देहबुद्धीच्या आधाराने विचार करतो तेव्हा म्हणतो कुठलं अस्तित्व, कुठे या कणांमध्ये परमेश्वर सापडतोय. आजकाल हे जे नास्तिकतेचा जो प्रचार, सगळीकडे अंधश्रद्धा निर्मूलन या कामाखाली होतो, या सगळ्या लोकांचं म्हणणं हेच आहे की कुठल्या दगडाला तुम्ही पूजताय, कुठल्या दगडामध्ये हा परमेश्वर राहतो. त्यांच्या या प्रश्नांना त्यांच्या अंतरंगामध्ये कुठल्याच गोष्टीचं समाधानकारक उत्तर मिळू शकत नाही. कारण की देहबुद्धीने जर बघितलं तर तो दगडच दिसणार हो. जसं ब्रह्मानंद महाराजांनी सांगितलं की पंढरपूरचा मूर्ती हा दगड नाही, तो प्रत्यक्ष पांडुरंग आहे. आणि श्री महाराज म्हणजे माणूस नाहीत, ते प्रत्यक्ष राम आहेत. हे ब्रह्मानंदांना दिसलं, आपल्यासारख्या सामान्यांना दिसत नाही. त्या पंढरपूरला गेलेल्या कदाचित एखाद्या सामान्य माणसाला ती दगडाची मूर्तीच दिसेल, श्री महाराज देखील मनुष्यच वाटतील. पण ज्याच्या अंतरंगामध्ये ते आत्मदृष्टीचा उदय झालाय तोच सांगू शकतो की पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे दगड नाही, तो प्रत्यक्ष परब्रह्म विटेवरती उभा आहे. त्यामुळे या नास्तिकतेमध्ये जोपर्यंत माझी देहबुद्धी जागृत आहे तोपर्यंत या विश्वातला अणुरेणू यामध्ये व्यापून असलेला भगवंत आम्हाला कधीच दिसणार नाही. आम्हाला तो दगडधोंडाच वाटेल, आम्हाला या वनस्पतीच वाटतील, आम्हाला समुद्रच वाटेल. या सर्व गोष्टींमध्ये ज्या संतांनी आत्मदृष्टीने या विश्वाकडे बघितलं त्यांच्या लक्षात आलंय आणि ते म्हणतात की नभी वावरे जो अणुरेणू काही, रीता ठावया राघवे वीण नाही. म्हणून या अकबर अलाहाबादींच्या गझलेतून आपण एक सूत्र आपल्या अंतरंगामध्ये ठेवू शकतो. आज आपण देहबुद्धीचे आहोत मान्य आहे, पण यातून एक छान सूत्र आपल्या अंतरंगात द्यावं म्हणून मी याचा संदर्भ देतो की हर सांस ये कहती है हम है तो खुदा भी है. अरे मी आहे म्हणजे परमेश्वर आहेच. श्रोतेहो, आपण आपल्या अंतरंगाचा कधी विचार केलाय का हो? काय विलक्षण रचना, काय गुंतागुंतीचं शास्त्र या शरीरामध्ये आहे. आपण श्वास घेतो, त्या श्वासातून हा जो प्राणवायू आपल्या अंतरंगात जातो, तो रक्तामध्ये मिसळणारी यंत्रणा ही कुठल्या मशीनच्या आधाराने निर्माण करता येऊ शकते का? जे आपण अन्न घेतो त्या अन्नातून रक्ताची निर्मिती, आज हे वैद्यकीय शास्त्र इतकं पुढे गेलंय, पण एखाद्याला रक्त जर द्यायचं असेल तर ते रक्तदान करण्यासाठी जीवच लागतो ना. मशीनमधून प्रोडक्शन होऊन रक्त येऊ शकत नाही. म्हणजे या शरीराच्या आतमध्ये देखील ही विलक्षण रचना आहे. आपण अन्न खावं, त्या अन्नाचं विघटन व्हावं, त्या अन्नातून ऊर्जा मिळावी, शक्ती मिळावी, ही विलक्षण रचना आपल्या अंतरंगात नाही का हो? आपण आपल्या स्वतःवरून विचार करता या विश्वाचा विचार करा. हा सूर्य जो हजारो लक्षावधी किलोमीटर अंतरापासून एका विलक्षण तापमानाने आपल्या भोवती प्रकाश देतोय, ज्याच्या ऊर्जेने ही सारी सृष्टी चालतीये. आपण असा विचार करा की समुद्राच्या तळाशी कित्येक हजार फूट खोल त्या डिस्कव्हरी चॅनल्सवर ते मासे दाखवतात ना, त्या माशाच्या पिल्लाला देखील जे चैतन्य देतं, त्याला देखील आपली क्षुधा तृप्त करणारी बुद्धी देतं, ते चैतन्य या पाण्याच्या खाली हजारो फूट खोलीमध्ये जी परमात्म्याच्या शक्तीने त्याला मिळते, ते चैतन्य नाही तर काय आहे? त्याच्या अस्तित्वाशिवाय दुसरं हे काय आहे? एखाद्या वनस्पतीमध्ये चालू असणारं हे सर्व विघटन, त्यातून होणारा हा फोटोसिंथेसिस इफेक्ट, यातून होणारं हे सर्व प्रकारचं फल पुष्प यांची निर्मिती, या सर्व सृष्टीकडे थोडासा शास्त्रीय दृष्टिकोन बाजूला ठेवून बघितलं तर लक्षात येतं
की अरे परमेश्वराचं अस्तित्व नाही तर काय आहे? एक अणुरेणू देखील असा नाही की जिथे या भगवंताचं अस्तित्व नाहीये. पण देहबुद्धीच्या आधाराने बघितलं की हे सगळं पंचमहाभूतिक दिसू लागतं. या प्रत्येक गोष्टीच्या मागे बुद्धीचे निकष वापरता येऊ शकतात. या प्रत्येक गोष्टीच्या मागे एक शास्त्र आपल्या अंतःकरणात उदय पावतं. श्रोतेहो, बुद्धी शास्त्र देऊ शकते, पण सद्गुरूच केवळ या शास्त्राचं विज्ञानामध्ये रूपांतर करू शकतो. अनुभवाचं जोपर्यंत अनुभूतीमध्ये स्थित्यंतर होत नाही, तोपर्यंत शास्त्राचं विज्ञान होत नाही, तोपर्यंत मनुष्याचं असमाधान जात नाही. आणि या सर्व घटनेला साधन या दृष्टीने सद्गुरू साधकाच्या जीवनामध्ये देत असतो. या साधनेमध्ये सद्गुरू जीवनाचा आपला क्रमविकास करतोय. आपला क्रमविकास चाललाय आणि समर्थ आपल्याला हेच सांगतायत की सद्गुरू काय करतोय, त्याच्या हाताला धरून तो आपल्याला या आत्मवस्तूकडे, या आत्मस्वरूपाकडे नेतोय. आणि या आत्मस्वरूपाकडे बघण्याचीच दृष्टिकोन श्री महाराज सांगताना म्हणायचे, तुम्ही एकदा माझ्या रामाकडे डोळे भरून पहा हो. एकदा काय होईल माझ्या रामाकडं? त्या रामाचं प्रेम तुम्हाला लागेल. आणि मग त्या रामाच्या या नामरूपी प्रेमामध्ये तुम्ही जसे जसे तरगोळ होत जाल, तसं तसं समर्थ माऊलीच्या शब्दात तया पाहता पाहता तेची झाले. तुम्ही या रामाच्या भक्तीतून स्वतःच रामरूप होऊन जाल. हे स्थित्यंतर आहे. पण हे स्थित्यंतर म्हणजे एका जन्माचं, एका या मनोबोधाच्या श्लोकाच्या पुरतच कदाचित प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्थित्यंतर घडवेल असं नाही. कदाचित हा जन्मोजन्मीचा प्रवास असू शकेल. श्रोतेहो, सद्गुरू आपल्याला सगळ्यात प्रथमतः पशुपासून मनुष्य बनवण्याचा प्रयत्न करतो. आज खरं सांगू का, आपण सगळेजण या साधनेमध्ये, या परमार्थामध्ये मनुष्यत्व प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपण अजूनही खऱ्या अर्थाने मनुष्यच होऊ शकलेलो नाही. आपण या सर्व कामक्रोधादी षड्रिपूंमध्ये एखाद्या पशुवत वासनाच उपभोगत नाही का हो? त्यामुळे सद्गुरूच्या क्रमविकासामध्ये सगळ्यात प्रथम साधनेच्या आधाराने मनुष्यत्व आपल्या अंतरंगामध्ये प्राप्त करणं हा आपला पहिला क्रमविकासाचा टप्पा आहे. मनुष्य होणं म्हणजे मी ज्या पद्धतीने मी जगत आहे, ज्या गोष्टी माझ्या सुखाच्या मी मानतो, ज्या गोष्टी या माझ्यासाठी अत्यंत नित्य आहेत, ज्या अन्न पाण्याविना मी राहू शकत नाही, त्याच अन्न पाण्याचा गरज या विश्वातल्या प्रत्येक घटकाला आहे. त्या घटकासाठी म्हणून जगणं, आपल्या पलीकडे जाऊन दुसऱ्याची क्षुधा, दुसऱ्याच्या मनाचं समाधान करणं, ती संवेदना अंतःकरणामध्ये निर्माण करणं, ह्याचं नाव मनुष्यत्व आहे. मनुष्यत्व हे केवळ मननाने प्राप्त होऊ शकतं. प्राणी आणि मनुष्य यातला हा मूलभूत फरक आहे. प्राणी विचार करू शकतो, मनन करू शकत नाही. मनुष्य हा विचाराबरोबर मनन करू शकतो. सद्गुरूंनी दिलेल्या विचारावरती जो मनन करतो त्याला मनुष्यत्व हळूहळू प्राप्त व्हायला लागतं. श्री महाराजांचा हा जो करुणावतार आहे, जे आपण कर्पूर गौरम करुणावतारम म्हणतो, जे हे शंकराचं रूप आहे, त्यामध्ये हा शंकर एक लोहचुंबकासारखा या जीवाला प्राणी योनीतून मनुष्य योनीमध्ये खेचत असतो. या मनुष्य योनीमध्ये येऊन हे मनुष्यत्व प्राप्त झाल्यानंतर मग साधन त्याच्या अंतरंगामध्ये खऱ्या अर्थाने उमलू लागतं. त्यातून त्याचा क्रमविकास आणखीन पुढे होतो. या मनुष्यत्वातून त्याचं वृत्त्यंतर हे शिवरूपाकडे होऊ लागतं, सद्गुरू रूपाकडे होऊ लागतं. हे सद्गुरू म्हणजे तुर्या अवस्थेमध्ये सामावलेलं रूप आहे. मनुष्य जसं जसं मनन करेल, जसं जसं तो आपल्या अंतरंगामध्ये खोलवर उतरू लागेल, तसं तसं त्याला आपल्या जीवाचं स्थित्यंतर शिवरूपाकडे होतंय हे दिसू लागेल. तो या संपूर्ण सृष्टीकडे एका त्रयस्थ भावनेने बघू शकेल. संपूर्ण विश्वमनाच्या संवेदनाशी तो एकरूप होऊ शकेल. ही संवेदनाच त्याच्या अंतरंगामध्ये कारुण्य निर्माण करायला लागेल. त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की माझ्यामध्ये व्यावहारिकदृष्ट्या एकच दोष आहे, मी या जगामध्ये कोणाचंही दुःख पाहू शकत नाही. शिवरूप हे करुणावतार आहे. इथं देहबुद्धीचे बंध राहत नाहीत. इथं स्वतःच्या स्वार्थाची आपल्याला एक प्रकारे अपेक्षा राहत नाही. आणि म्हणून महाराज म्हणायचे की स्वतःचा स्वार्थ संपूर्ण जाळल्याशिवाय बुवा होता येत नाही. आपण आपला स्वार्थ जाळायला कधी तयार होत नाही. आणि या स्वार्थाला जाळण्याचं साधन म्हणजे नाम आहे. नाम हा अग्नी आहे. नाम हे विस्तव आहे. आपल्या अंतरंगातली आसक्ती, आपल्या अंतरंगातला स्वार्थ तो जाळू लागतो. नामाने पशुतून मनुष्य, मनुष्यातून शिव असं सद्गुरू स्थित्यंतर करतो. आणि मग शेवटी शिवरूप देखील आपल्या मूळ रूपाला विसरून
त्या परमवस्तूमध्ये विसर्जित होतं आणि मग त्या शिवरूपाला वेगळेपणाने तुरियेमध्ये थांबून या ब्रह्मांडाचं आणि या परमेश्वराचं वेगवेगळं दर्शन घेण्याची गरज राहत नाही. असं हे स्थित्यंतर शिवरूपातून परमवस्तूमध्ये एकदा का झालं की तया पाहता पाहता तेची झाले. आपण तेच होऊन जातो. तिथं दृष्टीच आपली निघून जाते. जोपर्यंत शिवरूप आहोत तोपर्यंत आपल्याला या सृष्टीची संवेदना आहे. तोपर्यंत आपल्याला या सृष्टीमध्ये घडणाऱ्या घटना या एका प्रकारे बघता येऊ शकतात, त्यातली संवेदना घेता येऊ शकते. पण एकदा का शिवरूपातून पुढचा आपला प्रवास परमवस्तूमध्ये झाला, त्या परमवस्तूमध्ये आपण संपूर्णपणे लय पावलो, तिथं मग लक्ष्य अलक्ष्य दृश्य अदृश्य या सर्व घटना आपल्या अंतरंगामधून विसर्जित होतात आणि केवळ तोच राहतो. तोच या शब्दाला देखील तिथं एक प्रकारे कुठल्याही प्रकारे त्याला आत जाता येत नाही. तोच या शब्दामध्ये देखील वस्तू राहते आणि वस्तू आहे तोपर्यंत द्वैत आहे. केवळ ते विमल परब्रह्म असं हे स्थित्यंतर सद्गुरूच्या कृपेने मनुष्याचं जीवामध्ये आणि जीवाचं शिवातून त्या परमवस्तूपर्यंत होता होता जे साधन, जे मननरूपी चिंतन त्याच्या अंतरंगामध्ये चाललेलं असतं, ते देखील जिथं परावाणीच्या पलीकडे निघून जातं, त्या एका मोठ्या शून्याला भेदून ते पलीकडे निघून जातं. अशी ती अवस्था जिथं संपूर्ण विश्व असूनही लय पावतं, तेथे लक्ष्य आलक्ष्य सर्वे बुडाले. अशी ही विलक्षण स्थिती श्रोतेहो, सद्गुरूच्या कृपेने या आत्मवस्तूचा आपल्या जीवनामध्ये जितक्या लवकर उदय होईल, निदान या जन्मामध्ये मनुष्य या अवस्थेपर्यंत तरी आपली क्रमप्राप्ती होईल, क्रमविकास होईल, हीच सद्गुरूच्या चरणी अनन्य भावाने प्रार्थना आणि हाच श्री समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 197वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. तया पाहता देह बुद्धी उरेना, सदा सर्वदार्थ पोटी पुरेना. ज्या भगवंताचं रूप पाहता पाहता आपणच ते आत्मस्वरूप होऊन जातो, असं या राघवाचं स्वरूप समजून सांगणारा समर्थांचा मनोबोधातला हा श्लोक. श्रोतेहो, कालच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला या राघवाच्या रूपाचं, जे या सगुण रूपाचं उपासनेच्या द्वारे तया पाहता पाहता तेची झाले या अवस्थेचं वर्णन सांगितलं होतं. त्यातीलच हा प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचा अंतरंगामध्ये समाधानकारक विश्लेषण करणारा पुढचा मनोबोधातला श्लोक. समर्थ माऊलीच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की माझा हा राघव, माझा हा राम कसा आहे, तर तो आकाशासारखा व्यापक आहे. समर्थांनी इथं नभ हा शब्द त्याच्यासाठी वापरला आहे. तो या आकाशासारखा, या नभासारखा व्यापक आहे. या भगवंताचं ज्याने स्वरूपचिंतन केलं, त्याचं आत्मस्वरूप, त्याचं चित्त हे या भगवंतामुळं असं काही विलक्षण स्थित्यंतर करून जातं की त्याच्या अंतरंगामध्ये जे भवाचे भवी काय भीतोस लंडी अशी जी त्याची अवस्था आहे, ती अवस्था त्याच्या अंतरंगातून निघून जाते. समर्थ म्हणतात की मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. ही जी दृश्य जग, जे आपण सत्य मानून त्याच्या एक प्रकारे भीतीच्या सावलीखाली सतत जगत असतो, त्या स्थितीतून या जीवाला एक प्रकारे वगळलं जातं. अशा या भगवंताचं चिंतन स्मरण करता करता
आपल्या देहबुद्धीला हद्दपार करण्याची कला त्या जीवाला प्राप्त होते. आणि मग कितीही दर्शन झालं, कितीही वेळ त्याच्याकडे बघत राहिलो, तरी देखील आपल्या दर्शनाची आस, आपल्या दर्शनाचा हव्यास हा कधीच पुरत नाही. असं हे विलक्षण प्रभू रामचंद्रांच्या भक्तीचं शास्त्र समर्थ या श्लोकाच्या सरळ अर्थात आपल्याला सांगत आहेत. श्रोतेहो, प्रभू रामचंद्रांना इथे समर्थांनी आकाशाची उपमा दिलेली आहे, एका नभासारखी उपमा दिलेली आहे. आपण लौकिक जगामध्ये आकाश हे जे तत्व या पंचमहाभूतिक सृष्टीमध्ये बघत असतो, ते अत्यंत विलक्षण असं गुह्य आहे. आपण बघतो की इतर कुठलंही पंचमहाभूतिक तत्व आकाशाला सोडून हे आपल्याला कुठल्या ना कुठल्या तरी परिमाणामध्ये मोजता येऊ शकतं. म्हणजे कसं की जर पृथ्वी तत्व आहे, म्हणजे जमीन आहे, तर तिला काहीतरी मोजमाप आहे, काहीतरी एकरमध्ये आहे, काहीतरी किलोमीटर्समध्ये आहे. पाणी आहे, त्याला आपण लिटर्समध्ये मोजू शकतो. अग्नी आहे, त्याचं तापमान आपण मोजू शकतो, त्याच्या किलो कॅलरीज, त्याच्यातली ऊर्जा आपण मोजू शकतो. वायूची अवस्था देखील तशीच आहे. वायू देखील आपण वेगवेगळ्या प्रकारे मोजला जाऊ शकतो. पण हे आकाश नामक जे तत्व आहे, ज्याला सर्व दिशांनी व्यापकता मिळालेली आहे, ते व्यापक तर आहेच, पण त्याचबरोबर अत्यंत सूक्ष्म देखील आहे. आपल्याला त्या समर्थांच्या जीवनातला प्रसंग आठवत असेलच की जेव्हा सामानगडावरती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली किल्ल्याचं काम चाललं होतं आणि जेव्हा दुपारी जेवणाची वेळ झाली आणि शिवाजी महाराजांनी नजर टाकली की अनेक मजदूर त्यावेळेला जेवायला बसले होते, हळूच कुठेतरी अंतरंगामध्ये एक अहंकाराची झुळूक येऊन गेली की इतक्या साऱ्या लोकांचा मी पोशिंदा आहे. असा हा छोटासा अहंकाराचा वायू अंतःकरणातून जायला काय, आणि त्याच वेळेला मागं सद्गुरू आपल्या या शिष्यातलं अंतरंगाचे तण दूर करण्यासाठी म्हणून प्रगटावेत काय. प्रभूंना बघताच शिवाजी महाराज समर्थांच्या चरणी लीन झाले. समर्थांनी इकडची तिकडची चौकशी केली आणि तेवढ्यात त्यांच्याशी चर्चा करता करता ते एका दगडफोड्याच्या कामाजवळ गेले. शिवाजी महाराज देखील आपल्या सद्गुरूंबरोबर त्या दगडाच्या जवळ जो मनुष्य काम करत होता त्याचं काम बघू लागलंय. एक दगडाचा मोठा टवका उडाला आणि त्या दगडाच्या या मोठ्या पडलेल्या तुकड्याबरोबर आतमध्ये दगडाच्या पोकळीमध्ये थोडशा पाण्यामध्ये जी बेडकी बसली होती ती टुनदिशेने बाहेर करून उडी मारून बाहेर आली. यावरती समर्थांनी त्याला विचारलं की ही बेडूक देखील या राजांच्या कृपेनेच या दगडामध्ये राहतोय ना. असं म्हणता क्षणी शिवाजी महाराजांना आपल्या चुकीचं, एक प्रकारे आपल्या अंतःकरणात आलेल्या अहंकाराचं लगेचच ती चूक त्यांच्या अंतःकरणात लक्षात आली आणि त्यांनी समर्थांचे पाय धरले. श्रोतो, ही कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. या कथेमधून शिवाजी महाराजांचा तर उद्धार करायचा आहेच, यामध्ये काही शंका नाहीच. पण त्याचबरोबर ज्या समर्थांनी या दगडाच्या पोकळीमध्ये जी ही बेडकी राहत होती, तिच्या जीवन अस्तित्वाच्या आधाराने हे आकाश तत्वच आपल्याला समजावून सांगितलेलं ना. हे आकाश तत्व जितकं व्यापक आहे, ज्याला कुठल्याही परिमाणामध्ये मोजता येत नाही, त्याचबरोबर हे आकाश तत्व अत्यंत सूक्ष्म देखील आहे. हे आकाश तत्व सूक्ष्म असल्यामुळंच या दगडाच्या आतमध्ये कुठेतरी खबदाडामध्ये लपून राहिलेल्या जीवाला देखील श्वास मिळालाच ना. आपण बघतो की जमिनीच्या आतमध्ये झाडांची मुळं ही खूप खोल 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 जातात, पण या खोलवर गेलेल्या मुळांना देखील आजूबाजूला आकाशानेच व्यापून उरलेलं असताना आपल्या शरीरशास्त्राची जी रचना काल आपण अभ्यासत होतो, त्याच्या अंतरंगामध्ये ही श्वास घेण्यासाठी ही आकाशरूपी पोकळीच आहे ना. या आकाशाने या पंचमहाभूतांना अंतर्बाह्य वेढून ठेवलेलं आहे, अंतर्बाह्य व्यापून ठेवलेलं आहे. तसा माझा हा राम या सर्व चराचर सृष्टीला व्यापून उरला आहे, असं समर्थांचं सांगणं आहे. त्यामुळे आकाश तत्वाची तुलना ही भगवंताशी करता येऊ शकते. अर्थात आकाश देखील एका टप्प्यानंतर भगवंताच्या समोर हे न्यूनच पडतं.
पण दृष्टांताच्या आधाराने सांगायला मात्र आकाश तत्व हे भगवंताच्या अत्यंत जवळ जातं. या आकाशाचा दुसरा गुणधर्म असा की आपण जर या सर्व पंचमहाभूतिक सृष्टीची रचना बघितली तर ही सर्व तत्व ही एकातून एक उदय पावत गेलेली आहेत. म्हणजे कसं की आकाशामध्ये वायू तत्व निर्माण झालं, या वायू तत्वातून अग्नितत्व निर्माण झालं, या अग्नितत्वातून जलतत्वाची निर्मिती झाली आणि हे जलतत्व गोठून त्यातून हे पृथ्वी अर्थात ही जमीन, हा भूभाग जो आपण बघतो त्याची निर्मिती झाली. म्हणजे जर आपण या सर्व तत्वांचा विचार करायला जावं तर सर्वात वडील तत्व हे आकाश आहे. जर आकाशाचीच निर्मिती झाली नसती तर या आकाशाच्या पोकळीमध्ये हा वायू वाहू शकला नसता. जर वायू व्हायला नसता तर या वायूच्या आधाराने अग्नितत्व प्रगटलं नसतं. जर अग्नितत्व प्रगटलं नसतं तर त्यातला शीतल करणारं जलतत्वाची निर्मिती झाली नसती आणि जलतत्व नसतं तर या पृथ्वीची निर्मिती झाली नसते. आणि यातून पुढचा शेवटचा टप्पा म्हणजे जर ही पृथ्वी तत्व निर्माण झालं नसतं तर तुम्हा आम्हा सर्व सामान्य जीवांना कुठला आधार राहिला असता, आपण कशावरती राहिलो असतो. म्हणजे आकाश तत्व हे सर्व जीवांचा खरा आधार आहे. आणि समर्थ म्हणतात की हे आकाश तत्व म्हणजे माझा राघव आहे. थोडक्यात हे सर्व ब्रह्मांड तुम्हा आम्हा प्रत्येकापासून या प्रभूंच्या आधारावरती उभं आहे, या रामाच्या आधारावरती उभं आहे. असं हे आकाश तत्व, याचं पंचमहाभूतिक अवस्थेमधलं हे वर्णन आपण अभ्यासत आहोत. दुसरा टप्पा असा आहे की आकाश तत्वामध्ये वायूची निर्मिती झाली. वायू हे सर्व सृष्टीचं जीवन आहे. वायूचा अर्थ पवनपुत्र देखील आहे. म्हणजे आकाश जर राम झालं तर आकाशाच्या पोटामध्ये निर्माण झालेला हा सद्गुरू रूपी मारुती म्हणजे वायू आहे. या वायूचं जे मूळ स्वरूप आहे ते अग्निरूपी नाम आहे. या नामाने अंतःकरणामध्ये निर्माण होणारं समाधानकारक रूपी जल आहे. आणि या समाधानकारक रूपी गोष्टीने आपल्या चित्ताच्या पोकळीमध्ये त्या प्रभूंचं स्वरूप निर्माण करणारा असा चित्तरूपी हे पृथ्वी तत्व आहे. म्हणजे या तत्वांना जर अदृश्य स्थितीमध्ये अभ्यासायचं झालं तर आकाश म्हणजे राम, तर वायू म्हणजे हनुमंत. जर वायू म्हणजे हनुमंत तर नाम म्हणजे अग्नितत्व, आणि नाम म्हणजे अग्नितत्व तर समाधान हे जलतत्व, आणि समाधान हे जलतत्व तर चित्ताची शुद्धता हे पृथ्वी तत्व आहे. आकाशाच्या आधारानेच या सर्व तत्वांचा उदय आहे. आकाशामध्ये जर वायू व्हायला नसता तर या सृष्टीचा कणभर देखील विकास होऊ शकला नसता. या वायूच्या आधाराने सर्व जीवन आहे, या वायूच्या आधाराने सर्व चैतन्य आहे. पण या वायूला आकाशाची पोकळी आहे. त्यामुळे श्रोतेहो, राम हा या सर्व सृष्टीचा आधार आहे, या सर्व सृष्टीच्या जीवनाचा आधार आहे, या सर्व चैतन्याचा आधार असा आपला राम आहे. हे देखील या आकाश तत्वाच्या उदाहरणावरून आपल्याला कळू शकतं. थोडासा भावार्थाचा भाग बघूयात. भावार्थाचा भाग असा आहे की आकाश हे जर सर्व व्यापक आहे, माझ्या सर्व स्थितींमध्ये मला अंतर्बाह्य ते व्यापून उरलेलं आहे, आणि आकाश तत्व जर माझा राम आहे तर माझ्या कुठल्या देहाच्या स्थितीमध्ये माझा राम माझ्यापासून लांब आहे. तो सतत माझ्याबरोबर आहे, सतत तो माझ्या अवतीभोवती घुटमळत आहे, माझ्या अंतर्बाह्य घुटमळत आहे. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की तुमच्या अंतःकरणात चाललेला विचार जितका तुम्हाला कळत नाही तितका तो मला कळतो, कारण की या आकाशरूपी तत्वाने हे वायू तत्व आपल्या अंतःकरणाशी एकरूप झालेलं आहे. त्यामुळे या मनाचा ठाव घेण्याची कला ही या सद्गुरूच्या अंतःकरणात येते. त्यामुळे भावार्थाच्या रूपाने बघायला जावं तर हा राम इतर दुसरीकडे कुठेही बघायची गरज नाही, तो अगदी आपल्या भोवती आहे. त्याने सतत आपला स्वीकार केलेला आहे. गरज आहे तो माझ्याबरोबर आहे या भावनेचा मी स्वीकार करण्याची. कारण की आकाश तत्व जसं आपण त्याच्या पोकळीमध्येच जगतो आहोत, त्याच्या पोकळीशिवाय आपलं अस्तित्वच नाही. पण आपल्यापैकी किती जणांना आकाश तत्वाची प्रचिती दररोज येते? आपल्याला पृथ्वी तत्व कळतं, आपल्याला अग्नितत्व कळतं, आपल्याला जलतत्व देखील कळतं, आपल्याला वायू तत्व देखील कळतं.
पण आकाश तत्व आपल्याला कधी संवेदनेने कळतं का? नाही कळत ना. जरी या सर्व ब्रह्मांडाचा तो आधार असला तरी आकाश तत्व जसं आपल्याला कळत नाही, तसा हा माझा राम सर्व सृष्टीचा आधार. पण त्याच्या आधारावरती असलेली इतर तत्व आम्हाला कळतात, पण या आकाश तत्वाची अनुभूती आम्हाला कधी होत नाही. दुसरा भावार्थाचा भाग असा की सर्व सृष्टीला जर या 4 तत्वांना या आकाशाच्या पोकळीत निर्माण मिळालेलं आहे, तर जसं आईच्या गर्भामध्ये एखाद्या बालकाची वाढ व्हावी, तसं या आकाश तत्वामध्ये हे ब्रह्मांड सगळं भरलेलं आहे. त्यामुळं राम हा आपली आई आहे, राघव ही आपली आई आहे. त्याच्या कुशीमध्ये ही सर्व पंचतत्व निर्माण झाली. त्या पंचतत्वांचा एक भाग म्हणजे मी. जसं आई आपल्या लेकराला नेहमी कुशीमध्ये अगदी छातीशी धरून ठेवते, त्याच्या कुठलीही झालेली चूक जरी असली तरी पोटामध्ये घेते, त्याचं कल्याणाचंच अखंड चिंतन करते, त्याच्यावरती नेहमी आपल्या मायेचं पांघरूण घालते, तसं या आकाशरूपी राघवाने तुम्हा आम्हा प्रत्येकावरती त्याच्या ममत्वाचं पांघरूण घातलंय. सदैव आपल्या कल्याणाचीच अपेक्षेने त्याने तुम्हा आम्हाला सांभाळलेलं आहे. सदैव त्यांनी आपल्याला त्याच्या पोटाशी धरलेलं आहे. म्हणून त्याला करुणा निधान असं नाव दिलेलं आहे. हे करुणा रूप या आकाशाची ही संवेदना श्रोते हो तुम्हा आम्हाला आजपर्यंत कधी कळत नाही. जी पंचमहाभूतिक सृष्टीतली कळत नाही, ती आम्हाला कधी या विश्वामध्ये भरून उरलेला या चराचरातला आकाशरूपी रामाची होणार. त्यामुळे भावार्थाच्या रूपाने बघावं तर या रामाशिवाय आपलं खरंच अस्तित्व नाही. पण या रामाचं अस्तित्व आम्हाला जाणवत नाही. काय करावं याला? त्याचं जर आपण चिंतन केलं तर समर्थ म्हणतात की मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. कारण की या सर्व गोष्टींचा जर आधार तो आहे, त्याच्याशिवाय या सृष्टीची निर्मितीच नाही, त्याच्याशिवाय या सृष्टीमधला कुठलाही कारभार नाही, हे जर माझ्या अंतःकरणामध्ये पक्क पटलं, त्याच्या आधारावर ही सगळी सृष्टी आहे, म्हणजेच त्याच्या आधारावर मी देखील उभा आहे. माझ्या जीवनाची सर्व इति कर्तव्यता, माझ्या जीवनाचा सर्व भूत भविष्य वर्तमान हा त्याच्या आधारावरती उभा आहे. त्याच्या इच्छेने माझ्या जीवनामध्ये या सर्व घटना घडतायत. हे जर खरं आहे तर मग मी काळजी कशाची करायची? कशाबद्दल मी चिंता करायची? जर सर्व गोष्टी या त्याच्या इच्छेने त्याच्या आधाराने चाललेल्या आहेत, हे जर लौकिकात खरं आहे, तर या माझ्या रामाच्या आधारावर मी जर जीवन जगत असेल तर यात गैर काय आहे? लोकांना राम भरोसे हा शब्द चुकीच्या अर्थाने ते नेहमी संदर्भामध्ये घेतात की तुमचं काम काय बाबा, सगळं राम भरोसे चालतं. पण मला असं वाटतं की अशा माणसाचं खरं हे कौतुक आहे. आपण व्यवहारामध्ये ही एखादी टीका म्हणून हा शब्द वापरतो, पण हे खरं त्याच्या अर्थाने कौतुक आहे. कारण की त्याला सत्य कळालंय की संपूर्ण सृष्टीचा विकास, संपूर्ण सृष्टीचा क्रम हा या भगवंताच्या आधारावर, या त्याच्या भरोशावरती चाललेला असतो. आणि आपला हा भरोसा अजूनही दृढ नाही, त्यामुळे आपल्याला भ्रांत लागते, त्यामुळे आपल्याला काळजी लागते. पण ज्याला हे सत्य पटलं की या रामाशिवाय मी नाही, या रामाच्या भरोशावर मी आहे, त्याच्या जीवनामधली मात्र भीती संपून गेली, त्याच्या जीवनातलं सर्व भयच संपून गेलं, त्याच्या जीवनातली काळजी संपून गेली. पण ही काळजी श्रोतेहो खरंच आपल्या जीवनातली संपते का? हा प्रश्न आहे. या जीवनामध्ये आपण ज्या या दृश्य विश्वाशी जोडले गेलेलो आहोत, या दृश्य विश्वाशी जे आपण लिप्त झालेलो आहोत, या दृश्य विश्वाचं आणि आपल्या मनाचं एक नातं आहे. त्या नात्याचं नाव भान असं आहे. आपल्याला या सर्व दृश्य विश्वाचं भान राहतं बघा. आपण बघतो ना, सूर्योदय झाला त्याचं आपल्याला भान येतं, दुपारची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली, आपल्याला त्याचं भान राहतं, संध्याकाळची वेळ झाली, अजूनही कुठली नित्यकर्म करायची आहेत त्याचं आपल्याला भान राहतं. ही भान नावाची जी स्थिती आहे, त्या भान नावाच्या स्थितीमुळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्या भगवंताचं जी संवेदना आहे ती नेहमी आपल्या आयुष्यामध्ये सचेतन राहत नाही. का मी हा भान शब्द वापरतोय सांगू का? समर्थ जसं भुजंग प्रयासामध्ये या मनोबोधाची रचना करतात, त्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये खूबी आहे बघा. नभासारिखे रूप या राघवाचे, इतकं या भगवंताचं रूप शाश्वत आहे, आकाशासारखं अगदी आपल्याला सर्व बाजूने व्यापून उरलंय. पण आपल्याला अजूनही ते कळत नाही.
का बरं? कारण नभा या शब्दाची संवेदना आपल्या जीवनात नाही. कारण की या नभा शब्दाला उलट करा, तो शब्द होतो भान. आपण नेहमी भान या स्थितीमध्ये जगतो, त्यामुळे आपल्या दृश्य विश्वाची संवेदना आहे. पण या नभासारखी जी भानाची उलटी अवस्था आहे, ती आपल्याला काही केल्या कळत नाही. जी पाहण्याची दृष्टी समर्थ आपल्याला सांगतात. समर्थ माऊलींचा एक अभंग आहे, त्यामध्ये ते म्हणतात, ध्यान करू जाता भान हरपले, सगुण जाहले गुणातीत. ही अवस्था काय आहे? ध्यान करू जाता भान हरपले. आपलं जेव्हा भान हरपेल, या दृश्य जगाशी असलेला आपला संबंध तुटेल. तो कशाने तुटेल? ध्यानातून तुटेल. त्या भगवंताचं जितकं निधिध्यास, त्याचं अखंड अनुसंधान, त्याच्यावरती अपार प्रेम जेव्हा आपल्या अंतःकरणात निर्माण होईल, तेव्हा ही भानस्थिती संपेल, तेव्हा हा नभासारखा राम प्रगटेल. आणि हे समर्थ इथं सांगताना म्हणतात, ध्यान करू जाता भान हरपले. आणि या भगवंताचं जे नभासारखं स्वरूप आहे, ज्याच्यासाठी भान हरपलं पाहिजे, ते भान हरपण्यासाठी त्याचं ध्यान लागलं पाहिजे. आणि हे ध्यान ज्याचं लागतं, तया पाहता देह बुद्धी उरेना. आपलं ध्यान लागत नाही, आपल्याला त्या भगवंताचं प्रेम लागत नाही. कारण की त्या भगवंतापेक्षा काकणभर अधिक प्रेम असलेली आपली देहबुद्धी ही अखंड जागृत राहते. आपण आपल्या स्वतःवरती जितकं प्रेम करतो, त्याच्यापेक्षा कितीही जरी आपली भक्ती श्रेष्ठ असली, तरी आपलं प्रेम त्या रामावरती त्याच्यापेक्षा कमी राहतं. आणि श्रोते हो, आजपर्यंत इतिहास सर्व गोष्टींना साक्ष आहे की भगवंतावरती ज्यांनी आपल्या देहापेक्षा अधिक प्रेम केलं, त्यांच्या झोपडीमध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये राम हा स्वतःहून प्रगटलेला आहे. शबरीने काय केलं? आपल्या देहापेक्षा अधिक रामावरती प्रेम केलं. अगदी आपल्या शरीराचं कमान झाली तरी दररोज आपल्या रामासाठी फळं तोडायची, त्याच्यासाठी सर्व पूजेचं साहित्य एकत्र करायचं. माझा राम येणार आहे, माझ्या सद्गुरूंनी सांगितलंय माझा राम येणार आहे, असं देहाच्या सर्व अवस्थांमध्ये अत्यंत तळमळून त्या रामाची वाट पाहायची. आणि या देहबुद्धीच्या पलीकडे प्रेम गेलं, आपल्या पलीकडे जेव्हा प्रेम गेलं, तेव्हा तो राम त्या शबरीच्या आश्रमात आला. श्रोते हो, आपलं प्रेम आपल्यापेक्षा रामावरती जेव्हा वाढेल, तेव्हा या देहबुद्धीचा अंत होईल. त्यासाठी याचं ध्यान लागलं पाहिजे. ही ध्यानाचीच अवस्था म्हणजेच त्याच्या नामाच्या प्रेमाची अवस्था एक दिवशी आमच्या जीवनातली ही देहबुद्धी संपून टाकेल. आणि ज्या क्षणी देहबुद्धी संपेल, त्या क्षणी तो आपल्या या आश्रमाच्या दरवाजामध्ये येऊन उभा राहील. आणि असा येऊन उभा राहील की कितीही काळ त्याला बघा, कितीही बघत राहा, त्याचं स्मितहास्य थांबणार नाही, त्याची कृपा थांबणार नाही, त्याची करुणा आपल्या अंतरंगात थांबणार नाही, त्याचं आपल्यावरचं ममत्व थांबणार नाही. तो केवळ आणि केवळ आपल्या प्रेमापोटी आपल्या अंतःकरणाच्या या आश्रमामध्ये येऊन थांबेल आणि म्हणेल, बघ, माझीच वाट बघत होता ना, मी केवळ तुझ्यासाठी आलोय. किती काळ पाहिजे तितक्या काळ माझं तू दर्शन घे. तुझ्या दर्शनाची इच्छा जोपर्यंत तृप्त होत नाही, तोपर्यंत मी या तुझ्या आश्रमातून, तुझ्या या अंतःकरणातून बाळा कुठेही जाणार नाही. अशी या प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाची खूण की जी या सगुण रूपाचं दर्शन घेण्याची आपली इच्छा कधीच पूर्ण करत नाही, पण प्रभू रामचंद्र मात्र आपल्या दृष्टीसमोर कधीच हलत नाही. अशी ही विलक्षण अवस्था. समर्थ म्हणतात की ज्याने आपल्यापेक्षा जास्त रामावरती प्रेम केलं, त्याला रामाने काय दिलं? सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना. तो आला, भेटला आणि निघून गेला, असा तो राम कधीच नव्हता. तो तिथंच स्थितप्रज्ञासारखा उभा राहिला. जसं नाथांच्या पैठणला तो विजय पांडुरंगाने लोणी घेण्यासाठी हात पुढे केला, पण जेव्हा नाथांचं लक्ष गेलं, तेव्हा त्या हातावरच्या ओशटपणा सकट हात पुढे करून तो पांडुरंग ओशाळलेल्या स्थितीमध्ये जसा आजही उभा आहे, 500 वर्षानंतरही उभा आहे, तो या भक्ताच्या प्रेमापोटी उभा आहे. तसा तो राम, ज्याची देहबुद्धी संपली, जो स्वतःच्या देहबुद्धीला ध्यानामध्ये हरवून बसला, ज्याचं ध्यानामुळं भान हरपलं, ते ज्याचं भान हरपलं
त्याला हा नभासारखा राघव सर्व बाजूने व्यापून उरतो आणि ज्याला या राघवाने सर्व बाजूने व्यापून उरलं त्याची अवस्था काय होते? रामदासांच्याच भाषेमध्ये सांगावं तर रामदास म्हणे की सगळीकडे तोच भरून उरलाय, जेथे पाहो तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभत असे. अशी ही विलक्षण स्थिती, असं हे विलक्षण प्रभूचं रूप सर्वत्र भरून उरतं. श्रोते हो, असं हे आपल्या राघवाचं स्वरूप प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात जाणावं. आज आपली 2-3 मिनिटं जास्त घेतली, आपली क्षमा मागतो. पण प्रभू रामावरचं हे प्रेम आपल्या हृदयात काकणभर वाढावं, यासाठीच ही सर्व शब्दांची रचना. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 198वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमाते न साहे. दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. मनोबोधाच्या या श्लोकांच्या आधारे भगवंताचं जे मूळ रूप आहे, जी ही आत्मवस्तू आहे, त्याचं चिंतन या पंचमहाभूतिक सृष्टीच्या आधाराने समर्थ आपल्याला समजावून सांगताना आकाश या तत्वाचा आधार घेत प्रभू रामचंद्रांचं आपल्या अंतरंगातल्या आत्मारामाचं स्वरूप आपल्याला समजावून सांगत आहेत. कालच्या श्लोकात समर्थांनी प्रभू रामचंद्राचं रूप हे आकाशाच्या निकट आहे, आकाशाच्या अत्यंत समीप आहे, अशा दृष्टीने या नभाचं वर्णन प्रभू रामचंद्रांच्या साधर्म्यातून आपल्याला समजावून सांगितलं. आजच्या श्लोकाचा सरळ अर्थ हा नेमका कालच्या श्लोकाचंच एक प्रकारे खंडन करणारा आहे. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की माझा प्रभू राम हा या सर्व सृष्टीला व्यापून आहे. ठीक आहे, तो सर्व सृष्टीला व्यापून आहे यात शंकाच नाही. पण ही उपमा देखील माझ्या रामासाठी संपूर्णपणे योग्य ठरत नाही. अहो, जिथं द्वैत आहे तिथपर्यंत सृष्टी आणि आकाश हा नियम आहे. पण माझ्या रामाच्या अंतरंगात जिथं संपूर्ण अद्वैत तत्व व्यापून उरलेलं आहे, अशा या अद्वैताला आकाशरूपी वस्तूंनी उपमा देणं हे खऱ्या अर्थाने त्या वस्तूचं मूळ स्वरूप न दाखवण्यासारखंच आहे. त्यामुळं ज्याने आपल्या अंतःकरणात या आत्मारामाचं रूप जाणलं, त्याच्या लक्षात आलं की अरे कुठली व्यापकता, कुठलं काय, केवळ आणि केवळ तोच राहिलेला आहे. अशी ही विलक्षण प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगाची स्थिती समर्थ आपल्याला या श्लोकात सरळ अर्थामध्ये सांगत आहेत. श्रोते हो, अद्वैत ग्रंथाचं काय किंवा त्या मानाने कुठल्याही साहित्यामध्ये काय, अगदी एखादं कीर्तन किंवा निरूपण जरी आपण ऐकलं तरी समर्थांनी त्यामध्ये एक शिस्त, त्यामध्ये एक क्रम लावून दिलेला आहे. कुठलंही प्रवचन किंवा कीर्तन, त्याचबरोबर एखादं उत्तम साहित्य किंवा एखादा अद्वैत ग्रंथ याची रचना एका विशिष्ट टप्प्याने केली जाते. त्यामध्ये 2 पक्ष असतात. एक असतो तो पूर्व पक्ष आणि दुसरा असतो तो उत्तर पक्ष. पूर्व पक्षामध्ये नेहमी आपल्याला आपली भूमिका मांडायची असते. ही भूमिका अज्ञानाच्या प्रांतामधून मांडायची असते. अज्ञानाच्या प्रांतातून आपल्या मनाची उंची वाढवत वाढवत ते मन या तुरीयेच्या किंबहुना आपल्या जाणीवेच्या अत्यंत समीप नेऊन ठेवायचं असतं. अर्थात जरी ते जाणीवेच्या समीप नेलं तरी तो प्रांत हा अज्ञानाचाच असतो. त्यामुळे पूर्व पक्ष हा नेहमी अनेक प्रकारचे प्रश्न, अनेक प्रकारचे संदर्भ श्रोत्याच्या मनामध्ये निर्माण करत राहतो. आणि मग त्याचा उत्तर पक्षामध्ये समर्थांनीच नवविधा भक्तीमध्ये कीर्तन भक्तीचं वर्णन करताना सांगितलं की धडाडून त्या उत्तर पक्षामध्ये एक एक संभ्रम आपल्या अंतरंगातून काढून टाकावेत आणि मन अत्यंत निर्मळ, अत्यंत स्वच्छ करावं.
असा हा निरूपण कीर्तनाचा प्रवास असतो. अर्थात आजच्या काळामध्ये जिथं प्रत्येक गोष्ट ही नाट्यमयरित्याच सांगण्याचा प्रयत्न होतो, तिथं कदाचित हे नियम बऱ्याचदा डावलले जातात. बऱ्याचदा अज्ञानाचाच प्रांत हा शेवटपर्यंत आपल्याला सांगितला जातो. असो, आपला तो विषय आजचा चिंतनाचा नाही. समर्थांना हे जे शास्त्र त्यांनी आपल्या सर्व ग्रंथांमध्ये मांडलं, त्या भूमिकेवरच त्यांनी आपल्या सर्व ग्रंथांची रचना केली. त्याच पद्धतीने या मनोबोधामध्ये देखील समर्थ वेगवेगळ्या वेळेला, जसं क्रिकेटमध्ये एखादा गुगली बॉल यावा किंवा एखादा आजच्या काळामध्ये दुसरा या नावाने जो चेंडू ओळखला जातो तो यावा, तसं समर्थांनी कालच्या आणि आजच्या श्लोकामध्ये ऐकणाऱ्या श्रोत्याच्या अंतरंगामध्ये एक चिंतनाची सरबत्ती, एक प्रकारचं त्याच्या चिंतनामध्ये प्रचंड कोलाहल निर्माण करत संपूर्ण समाधानाच्या प्रांतामध्ये त्याला आणण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थांनी कालच्या श्लोकात आपल्याला प्रभू रामचंद्राचं रूप हे त्या आकाशाच्या अत्यंत समीप आहे, अत्यंत निकट आहे, अशा निष्कर्षाप्रत आणलं. त्यासाठी आपण त्या आकाशाचं जे पंचमहाभूतिक रूप आहे, त्या आकाशाचा जो भावार्थिक रूप आहे, या दोन्ही अंगांनी या आकाश तत्वाचा विचार केला आणि आपल्या लक्षात आलं की या आकाश तत्वाच्या अधिष्ठानावरतीच संपूर्ण विश्व, संपूर्ण ब्रह्मांड हे आधारलेलं आहे. या आकाशाने या सृष्टीला सर्व बाजूनी व्यापून ठेवलेलं आहे. अगदी समुद्राच्या तळाशी देखील एखाद्या माशाच्या अंतरंगामध्ये जो श्वासाचा चैतन्यमय प्राण आहे तो देखील आकाश रूपानेच आहे ना. म्हणजे प्रत्येक तत्वाच्या अंतरंगामध्ये देखील आकाश रूप आपल्याला सापडतं. मग अशा या आकाश तत्वाचा विचार करताना समर्थांनी आपल्याला ते प्रभू रामचंद्रांच्या किती निकट आहे या निष्कर्षाप्रत आणलं. आज समर्थ आपल्याला याच्या उलट भूमिकेवर घेऊन जात आहेत. अर्थात जसं आपण या सुबुद्धी आणि कुबुद्धी किंवा या माया आणि ब्रह्म या दोन्ही अंगांचा परमार्थामध्ये विचार करत आलेलो आहोत, त्याच अंगाने ही दोन्हीही तत्व आपल्या अंतरंगात केवळ आणि केवळ समाधानच नेऊन देतील. हा काही एखाद्या राजकारणाच्या सभेमधला गलका नाही की ज्याच्यामुळं आपण ऐकल्यानंतर संभ्रमामध्ये पडू, आपण त्या कोलाहलामध्ये हरवून जाऊ. परमार्थामध्ये होणारी ही भगवत चर्चा, परमार्थामध्ये निर्माण होणारे हे प्रश्न हे केवळ आणि केवळ समाधानच देऊन जातात. आणि ह्याचा आपण खरोखर आनंद आजच्या या श्लोकाच्या आधाराने घेऊ शकतो. समर्थ आपल्याला इथं म्हणतायत की माझा राम हा आकाश रूप आहे. हे म्हणणं देखील त्या रामाला एक प्रकारे खुजेपणा आणण्यासारखं आहे. त्याचं खरं स्वरूप सांगण्यासाठी आकाशाची उपमा देखील त्याला लावणं हे योग्य नाही. श्रोतेहो, आपण आकाश या तत्वाचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण आकाशाकडे वेगळेपणाने बघू शकतो. हा सगळ्यात मोठा अज्ञानाचा प्रांतातला अडथळा आकाश तत्वाला भगवंताशी साधर्म्य करण्यामध्ये आहे. कारण की ज्या वस्तूला आपण वेगळेपणाने बघू शकतो ते तत्व म्हणजे भगवंताचं मूळ स्वरूप असू शकत नाही. कारण की त्या तत्वामध्ये मुळी द्वैत भावनाच नाही. आकाशाकडे मी वेगळेपणाने बघू शकतो, आकाशाला मी वेगळेपणाने अनुभवू शकतो, आकाशामध्ये काळे ढग झालेले आहेत हे मी अनुभवू शकतो. म्हणजे आपण त्या मूळ स्वरूपापासून वेगळे होऊन त्या आकाश तत्वाकडे बघतो. त्यामुळे सगळ्यात मोठा अडथळा आकाश आणि प्रभू रामचंद्र हे साधर्म्याने संपूर्ण एकरूप आहेत हे सांगण्यामध्ये येतो. दुसरा टप्पा असा आहे की आकाश हे शून्य रूप आहे. आपण जेव्हा एखाद्या मनुष्याला संभ्रमामध्ये असतो आणि तो आपल्या कुठेतरी घरामध्ये आकाशाकडे डोळे लावून बसलेला असतो, आपण त्याला बऱ्याचदा म्हणतो ना, अरे असा काय आकाशाकडे डोळे लावून बसलायस, म्हणजे तू असा काय शून्यामध्ये हरवून गेलायस. म्हणजे आकाश हे शून्य तत्व आहे. जेव्हा मनुष्याला कुठलीही गोष्ट सुचेनासी होते, जेव्हा तो बऱ्याचदा व्यथित होतो, तेव्हा तो आकाशाकडे डोळे लावतो. या आकाशाकडे डोळे लावण्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये नैराश्य असतं, दुःख असतं. याचं कारण आकाश हे शून्य रूप आहे. आकाश हे शून्य रूप आहे याचा परमार्थामधला तत्वाच्या आधाराने अर्थ असा आहे की आकाश हे अज्ञान रूप आहे. अज्ञान रूप आकाश या शून्यवत आकाशाकडे मनुष्याने जेव्हा डोळे लावलेले असतात तेव्हा त्याच्या अंतरंगामध्ये साधारणतः दुःख, नैराश्य याचीच संवेदना त्याला अनुभवला येत असते. पण माझा राम हा
केवळ आणि केवळ ज्ञानरूप आहे. तो शून्य रूपाला भेदून पलीकडे गेलेला आहे. तो शून्य रूपाला भेदून पलीकडे गेला असल्यामुळं तो या अज्ञानाच्या कुठल्याही प्रांताच्या पलीकडे आहे. शास्त्र त्याचं रूप हे सच्चिदानंद रूप असं सांगतं. या सच्चिदानंद स्वरूपाचा खरा अर्थ सत अधिक चित अधिक आनंद म्हणजे जो शाश्वत सत्य आनंद स्वरूप आहे असा माझा राम आहे. म्हणजे आकाशाकडे डोळे लावणारा मनुष्याला नैराश्य आहे, दुःख आहे, पण माझ्या रामाचं चिंतन हे केवळ आनंदमय आहे, शाश्वत आनंद देणारं असं माझं राम आहे. त्यामुळं राम हा ज्ञानवंत प्रांतामध्ये येतो, तर आकाश हे अज्ञानाच्या प्रांतामध्ये येतं. जिथं शून्य आहे तिथं संवेदनशीलतेचा अभाव आहे. आपण बघतो की आकाशामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. या आकाशामध्ये घडणाऱ्या घटनांचा आकाशाशी कुठलाही संबंध नसतो. म्हणजे कसं, अगदी थोडंसं एखाद्या कविताकाराच्या दृष्टीतून आपण बघावं. आकाशामध्ये बऱ्याचदा काळे ढग दाटून येतात. हे काळे ढग दाटून येतात आणि बऱ्याचदा कोसळून खाली देखील पडतात. कोसळून खाली पडले तरी देखील आकाश कुठल्याही संवेदनाने लिप्त होत नाही. ढग जमले काय तरी आकाशाला काही फरक पडत नाही. ढग बरसले काय तरी आकाशाला काही फरक पडत नाही. या आकाशामध्ये सूर्याच्या उष्णतेचा जो वाहक वायू आहे तो बऱ्याचदा उष्णता निर्माण करतो. पण आकाशाला या उष्णतेचा देखील कुठल्याही प्रकारचा संदर्भ नसतो. या उष्णतेचं परमोच्च बिंदू म्हणजे आकाशामध्ये बऱ्याचदा वीज कडाडते. या विजा कडाडून जातात तरी देखील आकाश शांतपणे या विजांकडेच बघत असतं. म्हणजे आकाश हे जे शून्य रूप आहे ते असंवेदनशील आहे. त्याच्यामध्ये घडणाऱ्या कुठल्याही घटनेशी तो लिप्त नाहीये. त्या कुठल्याही घटनेची संवेदनशीलता त्याच्याकडे नाहीये. पण माझा राम कसा आहे? माझा राम हा करुणानिधान आहे. करुणानिधान म्हणजे श्री महाराजांच्या अगदी शब्दात सांगायला जावं तर माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या केवळ एकच दोष आहे, मला तुमचं दुःख पाहवत नाही. दुःख पाहवत नाही म्हणजे श्रोतेहो, जो मनुष्य अत्यंत दुश्चित्त अंतःकरणाने रामाजवळ येतो त्याच्या दुःखाशी माझा राम तद्रूप होऊन जातो. त्याच्या दुःखाची संवेदनशीलता त्याच्या अंतःकरणामध्ये तो जाणवू शकतो. आकाशामध्ये कित्येकदा काळे मेघ दाटून येतात म्हणजे ह्या प्रकृतीचे अश्रूच येतात ना. ही प्रकृती देखील रडतच असते ना बऱ्याचदा. पण आकाशाला या अश्रूंची काही किंमत आहे का? या उलट माझे महाराज म्हणतात की आपण आपल्या रामाला असं काही अळवावं की आळवता आळवता आपल्या डोळ्यात पाणी यावं. आणि आपल्या डोळ्यात पाणी आलं की रामाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. ही जाणीव आहे, ही संवेदनशीलता आहे, हा गणपती आहे. या गणपतीच्या जाणीवेच्या आधारावरती या मूलाधार स्थितोस नित्यम अशा या अवस्थेमध्ये माझा राम आहे. त्यामुळे तिथं असंवेदनशीलता नाही. त्याच्याकडे आलेल्या दुःखी जीवाच्या अंतरंगावरती आनंदरूपी फुंकर घालतो तो राम आहे. तो आकाशासारखा स्थितप्रज्ञ राहत नाही. तो आकाशासारखा असंवेदनशील राहत नाही. आपल्या अंतरंगामध्ये बऱ्याचदा रागाच्या विजांचा कडकडाट होतो. आपल्याला क्रोध येतो. पण असा क्रोध आला तरी आकाश मात्र त्याच्यापासून 2 हात लांबच राहतं. ते म्हणतात तुला काय बडबडायचं असेल ते बडबड, तुला जे काही कडकड करायची असेल ती कर, माझा त्याच्याशी संबंध नाही. पण माझा राम जेव्हा कैकेयीने रामाला वनवासात जाण्याचं सांगितलं तेव्हा रामाला जेव्हा आतमध्ये बोलवण्यात आलं, सुमंत्र रामाला आतमध्ये दशरथाकडे घेऊन गेला. दशरथ खाली जमिनीवरती पहुडलेला होता. अत्यंत दुश्चित्त असं त्याचं अंतःकरण झालं होतं. कैकेयी संतापाने फुटकार टाकत बसली होती आणि प्रभू रामचंद्र हात जोडून आईसमोर उभे होते. आणि त्यांच्या मुखातून पहिलं वाक्य असं आलं की आई, तू मला अशी आज्ञा दे की ज्याच्यामुळं माझ्या पित्याचं दुःख मी दूर करू शकेन. श्रोते, ही संवेदनशीलता आहे. इथं तिचा संताप यावरती रामाने तिचा अव्हेर केलेला नाहीये. इथं आपल्या वडिलांच्या दुःखामुळं केवळ आईला दुष्ण देऊन तो त्यांच्यावरती एक प्रकारे त्यांचं सांत्वन करू इच्छित नाहीये. तो या सम्यक दृष्टीने असं विधान करतोय की आई, तू मला अशी आज्ञा दे की ज्याच्यामुळं माझ्या पित्याचं मी दुःख दूर करू शकेन.
काय विलक्षण ही संवेदनशीलता आहे श्रोत्यो. हे मन आकाशामध्ये नाही सापडू शकणार. हे केवळ माझ्या राघवाच्या अंतःकरणामध्ये सापडू शकेल. आकाश हे जरी सर्वव्यापी असलं तरी सर्व अंतःकरणातल्या दुःखांना ते केवळ एका स्थितप्रज्ञतेने बघत राहतं. पण माझा राम अनवाणी पायाने वनवासातल्या प्रत्येक ऋषीमुनीसाठी धावत गेलेला आहे. राज्याचे सर्व भोग सोडून तो गेलेला आहे. जसे माझे महाराज लहानपणी आईच्या मांडीवरती बसून चांदीच्या पेल्यामध्ये दूध पिणारे, चांदीच्या ताटामध्ये आईच्या हातून दही भात खाणारे, पण आपल्यासारख्या बहुजनांच्या उद्धारासाठी अनवाणी पायानी एका लंगोटीवरती देशाटन करत गुरुमाऊलीच्या शोधात गेले. ही संवेदनशीलता आहे श्रोत्यो. हे आकाश तत्व नाही. आकाशाच्या आधाराने मनुष्य हा असंवेदनशील राहू शकतो, पण माझा राम नाही. आणि त्यामुळं सृष्टीचा विचार करत असताना, या पंचमहाभूतिक सृष्टीचा विचार करत असताना आकाश तत्व रामाच्या उपमेला देण्यासाठी संपूर्णपणे योग्य ठरत नाही. जसं वर्गामध्ये आपण म्हणतो की तू खूप हुशार आहेस, तू वर्गात पहिला पण आलायस, पण तुला 100 पैकी 99 मार्क आहेत, पण 1 मार्क तुझा गेला बरं. तसं या आकाश रूपाचं, या परमतत्वाशी जेव्हा आपण चिंतन करायला जातो तेव्हा 99 मार्क त्याचे बरोबर जातात, पण 1 मार्क मात्र हा या आकाशाला नेहमीच या भगवंतापासून थोडंसं लांब ठेवतो. ते हे द्वैत आहे. आणि यातला सगळ्यात मोठा अज्ञानाचा प्रांत असा की जो या पूर्व पक्षाचा अंतिम टप्पा आहे, तो म्हणजे जो आत्मज्ञानी आहे त्याला ही संवेदना कुठं राहणार की मी आकाशाला वेगळेपणाने बघतोय. जेव्हा तो स्वतःचं अस्तित्व हरवून बसतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे केवळ राम आहे, सृष्टी आहे, मी आहे आणि आम्हाला तो व्यापून राम आहे, यामध्ये देखील अहंकारच आहे ना. त्यामुळे इथं ज्याला या आत्मज्ञानाचं अवस्था प्राप्त झालेली आहे, ज्यांनी या पूर्व पक्षाची सीमारेषा ओलांडलेली आहे, जो या उत्तर पक्षाकडून भगवंताकडे बघतोय, त्याला ही बघणारी दृष्टीच राहत नाही. तिथे सर्व लक्ष अलक्ष्यही बुडाले, अशी ही विलक्षण अवस्था आहे. तिथं अद्वैत पूर्ण तत्वज्ञान अंतःकरणामध्ये अनुभूतीने शास्त्राच्या रूपाने आलेलं असतं. त्यामुळे समर्थ म्हणतात की दुजे वीण जो तोची तो हा स्वभाव आहे. इथं दुसरं कोणी नाहीच. ध्यान करू जाता भान हरपले, सगुण जाहले गुणादित. रामदास म्हणे लाचावले मन, जेथे तेथे ध्यान दिसो लागे. इथं आता तोच आहे सगळीकडे. अरे मी आहे कुठं, तो बघणारे दृष्टी देखील मावळली. असं हे अद्वैत अवस्था. या अद्वैत अवस्थेमध्ये सृष्टीत जिथं लय पावते तिथं या सृष्टीला तो व्यापून उरला आहे हे म्हणणं अज्ञान नाही का. सृष्टीचंच अस्तित्व राहिलं नाही, तिथं व्यापकता हा शब्द खऱ्या अर्थाने निर्माणच होऊ शकतो का. जिथं मी आहे तिथं तो मला व्यापून उरला आहे असं म्हणता येऊ शकतं, पण जिथं मीच नाही तिथं व्यापकता या शब्दाला अर्थ काय आहे. श्रोतेहो, यातून एक फार मोठं गूढ रहस्य समर्थ आपल्याला सांगू इच्छितात की त्या रामाची अनुभूती घ्यायची असेल तर केवळ आणि केवळ आपल्या अहंकाराचं विसर्जन, आपल्या मीपणाचं विसर्जन हाच साधनाचा मार्ग आहे. आपण नाम घ्या, आपण ध्यान करा, आपण भक्ती करा, आपण अगदी सहज राहा, काहीही करू नका. पण मला तर असं वाटतं की कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्या जीवनामध्ये अहंकाराला स्थान देऊ नका बरं. परमार्थामध्ये बऱ्याचदा शोकांतिका वाटते की मी नाम घेतो, माझी ही साधना आहे, माझी ही पूजेची वेळ आहे, असं म्हणून आपण बऱ्याचदा लोकांचा अव्हेर देखील करतो. काय म्हणजे जे शास्त्र आपल्या अहंकाराला विसर्जन करण्यासाठी वापरायचंय त्या शास्त्राचाच आपल्याला अहंकार होतो काय, या प्रश्नाचं चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आपण सहज राहा. जीवनाचा हा प्रवाह या प्रभू रामचंद्रांच्या तत्वाला जर अनुभूतीने जाणण्यासाठी असेल तर या प्रवाहाने स्वतः दिशा ठरवू नयेत, या प्रवाहाने स्वतः ऊर्जा लावू नये. या प्रवाहाने केवळ वाहत राहावं. त्या रामाच्या इच्छेने, त्या रामाच्या कृपा आशीर्वादाने केवळ आणि केवळ सहज स्थितीमध्ये राहावं. या जगातले दोष बघण्याची प्रवृत्ती बंद करून मी कोणीतरी वेगळा या जाणीवेपासून लांब थांबून केवळ आणि केवळ सहजावस्थेमध्ये जगावं. आणि या सहजावस्थेचं नाम भगवंताचं नाम आहे. हे नाम जेव्हा आपल्या श्वासानिश्वासामध्ये सामावतं
तेव्हा बऱ्याचदा या माळेची देखील गरज आपल्या जीवनामधून दूर होऊ शकते. असा हा अद्वैत तत्वज्ञानाचा भाग त्याच्या स्मरणाने, त्याच्या अखंड चिंतनाने, त्याच्या अत्यंत सूक्ष्म झालेल्या स्मरणाने आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत मधुर फळरूपाने अनुभूतीला येतो. श्रोत्यो, आपल्या साधनेमध्ये इतकं खोल जा की मी त्याचं नाम घेतो आहे ही जाणीव देखील आपल्या अंतःकरणातून काढून टाका. अत्यंत सहज व्हा. जगाकडे व्यापक दृष्टिकोनाने बघा. आलेल्या माणसाला जसा आहे तसं स्वीकारा. त्याच्यावरती अत्यंत निखळ प्रेम करायला शिका. आणि बघा, त्या प्रभू रामचंद्राचं हस्त सच्चिदानंदमय रूप जे या शून्य आकाश तत्वाच्या पलीकडे आहे. बऱ्याचदा परमार्थामध्ये अत्यंत निरस वृत्तीने आपण जर संसार करत असू तर त्या निराशतेच्या पलीकडे जाऊन जो रसमय भगवंत आहे त्या रसमय अवस्थेमध्ये आयुष्य जगा. सहज व्हा. कुठल्याही गोष्टीचा अव्यय करू नका. यातच प्रभू रामचंद्रांची सहजता आपल्या अंतरंगाला व्यापून टाकेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 199वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. अति गूढ ते दृढ तत्काळ सोपे, दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. कालच्या श्लोकामध्ये आत्मवस्तूला व्यापक हा शब्द देखील कसा उणा पडतो. प्रभू रामचंद्रांचं हे आत्मस्वरूप सांगण्यासाठी आकाशाची उपमा देखील एका टप्प्यानंतर जशी मागं पडते. त्यामुळे मग शेवटी या ब्रह्मवस्तूला, या आत्मारामाला कुठल्या शब्दांमध्ये वर्णन करायचं, त्याची स्थिती कशी जाणायची, त्याला ओळखायचं कसं, याचं विस्तृत विवरण समर्थ आपल्याला आजच्या श्लोकात सांगणार आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की हे आत्माराम रूपी ब्रह्मवस्तूचं स्वरूप हे अत्यंत जीर्ण आहे. जीर्ण म्हणजे काळाच्या रूपाने जीर्ण आहे. ज्याला सनातन असा शब्द शास्त्र वापरतं. असं हे काळ रूपाने जर मोजायचं ठरवलं तर असं हे अद्भुत सर्व काळरूपी धारी जीवांचे वडील अशी ही त्याची स्थिती आहे. त्याचबरोबर त्याचा विस्तार बघायला जावा तर सर्व कल्पनांच्या पलीकडे, सर्व तर्कांच्या पलीकडे त्याचा विस्तार आहे. त्यामुळे सर्व तर्क, कल्पना जिथे थांबतात त्याच्याही पलीकडे त्या आत्मारामाचा विस्तार आहे. बरं, मग हे अत्यंत गूढ असं हे रूप, ते गूढ असूनही, रहस्यमय असूनही दृढ म्हणजे ते कधीच न हलता अखंड सतत आपल्याबरोबर आहे. पण त्याला जाणण्याची खूण शब्दाच्या आधाराने कळत नाही. मग या शब्दाच्या आधाराने न कळणारं रूप तात्काळ अत्यंत सोपेपणाने केवळ गुरुकृपेच्या आधाराने आपल्या अंतरंगात कसं प्रगटतं. ही गुरुकृपा म्हणजे नेमकी काय, याचा अर्थ समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. श्रोतेहो, आपण मनुष्य जन्मातली लोक ही काळ आणि आकार या दोन गोष्टींच्या शिवाय कुठल्याच गोष्टीचं वर्णन करू शकत नाही. आपण बघतो ना की आपल्या या जीवनामध्ये देखील आपण म्हणतो लहानपणीच्या रम्य आठवणी किंवा त्या काळामध्ये कसं होतं, म्हणजे आपल्या आनंदाला देखील काळ या स्थितीनेच आपण मोजत असतो. आपल्या जीवनातला आपला हा देहाचा आकार जो बारशाच्या बरोबर एका पाळण्यामध्ये वाढत वाढत एकदा का त्या देहाच्या शेवटच्या अवस्थेपर्यंत जातो, तेव्हा या देहाचे वेगवेगळे आकार जे आपल्या समोरच आपण पाहत आलेलो असतो, या आकारांच्या आधाराने देखील मनुष्य आपल्या जीवनामध्ये आनंद या स्थितीचा अनुभव घेत असतो. त्यामुळं त्याची गंमत अशी होते की जेव्हा या आत्माराम रूपी वस्तूचं तो वर्णन करायला जातो तेव्हा देखील त्याच्या जीवनामध्ये काळ आणि त्याचबरोबर आकार
या दोन गोष्टी या आत्माराम स्थितीला देखील तो लावून पाहत असतो. समर्थ म्हणतात काही हरकत नाही, आपण देहबुद्धीची मंडळी आहोत. आपल्याला काळ आणि त्याचबरोबर आकार या दोन्ही माध्यमांच्या आधाराने जर भगवंताला मोजायचं असेल तर या परब्रह्माचं वय काढण्याचा प्रयत्न करूयात. काय असेल या आत्मवस्तूचं वय? समर्थांनीच याचं वर्णन दासबोधामध्ये 6व्या दशकात केलेलं आहे. समर्थ म्हणतात या आत्मवस्तूचं आपण वय काढूयात. आता या वयाला आपल्या आजच्या काळामध्ये जसं लोक लपवतात तसं काही हा प्रकार नाही बरं. समर्थ इथं या आत्मवस्तूचं वय अतिशय उत्तम पद्धतीने, अगदी वैज्ञानिक पद्धतीने आपल्याला सांगत आहेत. समर्थ म्हणतात की एका युगामध्ये एका कल्पामध्ये 4 युग असतात. आपल्याला तर ती माहिती आहेतच. सत्ययुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे आणि हे कलियुग आहे. या 4 युगांमधून एक कल्प तयार होत असतो. असा एक कल्प किती वर्षाचा असतो? समर्थांनी या प्रत्येक युगाची काळगणती दिलेली आहे. समर्थ म्हणतात की जे सत्ययुग होतं ते सत्ययुग हे 17,28,000 वर्षाचं आहे. त्रेतायुग हे 12,96,000 वर्षाचं आहे. द्वापार युग हे 8,64,000 वर्षाचं आहे आणि कलियुगाची गणना ही 4,32,000 वर्षाची आहे. अशा या 4 युगांची जर बेरीज केली तर एक कल्प तयार होतो. अशा रीतीने एका कल्पाचं वय हे एकंदर 43,32,000 वर्ष इतकं वय हे एका कल्पाचं आहे. लक्षात घ्या बरं श्रोते हो, एका कल्पाचं वय 43,20,000 वर्ष हे मनुष्याच्या काळगणतीनुसार आहे. मग या 43,32,000 वर्षाचं, माफ करा 20,000 नाही 32,000 वर्षाचं असं मिळून जे एक कल्प तयार होतो, अशा एका कल्पाने ब्रह्मदेवाचा केवळ 1 दिवस होत असतो. म्हणजे 12 तासाची ड्युटी होती ब्रह्मदेवाची. त्यानंतर 12 तास ब्रह्मदेव झोपतात. म्हणजे ही सृष्टी कल्पांत होते आणि एक अपार शांतता निर्माण होते. असे ब्रह्मदेवाचे 1,000 दिवस जेव्हा होतात, 43,32,000 मानवी जीवनातली वर्ष म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. असे 1,000 दिवस जेव्हा ब्रह्मदेव बघतो तेव्हा विष्णूचं एक घटका भरते. म्हणजे विष्णूला ब्रह्मदेवाच्या 1,000 दिवसांनी एक घटका भरती. विष्णूच्या जेव्हा अशा 1,000 घटिका तयार होतात तेव्हा महादेवाचा एक पळ होतो. आणि महादेवाचे जेव्हा असे 1,000 पळ होतात तेव्हा मूळ मायेचे, त्याच्या अर्धांगिनीचा अर्धा घटिका, अर्धा पळ बनतो. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक, विष्णूचा एक, महादेवाचा एक आणि त्याची ही मूळ माया अर्धांगिनी तिचा अर्धा, असा हा 3.5 रूपी ओंकार म्हणजे ही काळगणती आहे. या ओंकाराची ही 3.5 वेटोळे, याच्याही पलीकडे हे सनातन तत्व केवळ आधारभूत मार्गाने आहे. त्याचा केवळ ते आधार आहे. काळ तर आपल्या देहबुद्धीच्या मनुष्याची ही मोजगणतीची पद्धत आहे, ती ओंकारापर्यंत जाऊ शकते. पण या ओंकाराच्याही आधी असा हा सनातन ब्रह्मस्वरूपाचा आधार या विश्वाला, या ब्रह्मांडाला आहे. त्यामुळे त्याचाही काळगणतीच्या आधाराने या सनातन ब्रह्मस्वरूपाचं काळगणती करणं हे सामान्य मनुष्याला शक्य नाही. बरं, त्याचा विस्ताराचं थोडंसं वर्णन बघूयात. आपण जेव्हा रामायण किंवा श्रीकृष्णाचं चरित्र वाचत असतो तेव्हा रामायणामध्ये देखील तो प्रसंग आहे, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये देखील तो प्रसंग असा की रामाला लहानपणी आईने आंघोळ घातली कौसल्येने आणि मग देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी देवासमोर ती ताट ठेवून पुन्हा जेव्हा रामाला बघायला आली तेव्हा राम पाळण्यात नव्हता. ती इकडे तिकडे बघत देवघरात गेली तर राम तो प्रसाद ग्रहण करत होता. पुन्हा इकडे येऊन बघते तर राम पाळण्यामध्ये झोपलाय. कौसल्य अत्यंत भयभीत झाली आणि शेवटी तिने पटकन रामाला उचलून आपल्या छातीशी धरलं
आणि त्यावरती राम अत्यंत सुंदर असं स्मितहास्य करत आपल्या आईकडे बघतोय आणि रामाने आपल्या मुखामध्ये आईला आपलं विश्वरूप दर्शन दाखवलं. काय दिसलं कौसल्याला रामाच्या मुखात? हजारो ब्रह्मांडांचा विस्तार, असा हा अद्भुत विस्तार तिला आपल्या मुलाच्या अर्थात या आत्मस्वरूप रामाच्या मुखामध्ये दिसला. अशी अनंत ब्रह्मांड ही ज्याच्या मुखामध्ये सामावलेली आहेत, जी त्याचं केवळ नाभी स्वरूप आहे, असा तो राम. तीच अवस्था कृष्णाच्या देखील चरित्रामध्ये आहे. कृष्णाने माती खाल्ली म्हणून कांगावा झाला आणि त्यावरती यशोदा कृष्णाला तोंड उघडायला लावते आणि त्या यशोदेला देखील श्रीकृष्णाने आपलं हे विश्वरूप दर्शन दाखवलेलं आहे. म्हणजे ज्या ब्रह्मांडाला सर्व कल्पनांच्या पलीकडं आपण जाऊन त्याचा विस्तार शोधण्याचा प्रयत्न केला तरी ते सापडत नाही, असं हे ब्रह्मांड या आत्मस्वरूपाच्या केवळ नाभिरूपाने एखाद्या भक्ताला दिसू शकतं. म्हणजे विस्ताराच्या आधाराने देखील त्याचं मोजमाप करता येणं अशक्य आहे आणि त्याचबरोबर काळाच्या आधाराने देखील या ब्रह्मवस्तूला ओळखणं हे अत्यंत कठीण आहे. ते केवळ आहे, ते कुठेही जात नाही, कुठूनही येत नाही. ते अत्यंत निश्चळ असं रूप आहे, अत्यंत दृढ असं रूप आहे. त्याला जाणण्यासाठी मनुष्याने कितीही तर्कांचा वापर केला, कितीही कल्पनांचा आधार घेतला, कितीही बुद्धीनी गणितं सोडवली, कितीही चतुराई वापरली, तरी देखील या ब्रह्मस्वरूपाचा आदी अंत त्याला कळू शकत नाही. केवळ निव्वळ शब्दांचं पोकळ ज्ञान ह्याच्या पलीकडं या बुद्धीच्या आधाराने एका जीवाला कधीच काही प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतायत की इथं कुठला तर्क चालत नाही, तेथे तर्क संपर्क तोही नसा आहे. इथं बुद्धीची कुठली कल्पना, मनुष्याच्या मनाचा विस्तार. मी आपल्याला वारंवार ते रामायणातलं उदाहरण सांगतोच की दंडकारण्यामध्ये जेव्हा लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना काही प्रश्न विचारले, त्यामध्ये मायेचा विस्तार किती हा एक प्रश्न होता. यावरती प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं की जिथेपर्यंत म्हणून तुझं मन कल्पनेच्या आधाराने जाऊ शकतं, तितका हा मनाचा विस्तार म्हणजे तू माया समज. त्यामुळे या मायेच्या विस्तारामध्येच आपला तर्क येतो, कारण की तर्क करणारही शेवटी मनच आहे. ते बुद्धीच्या आधारानेच तर्क करतं, आपल्या अनुभवांच्या आधारानेच तर्क करतं. असं हे मन भगवंतापर्यंत न जाण्याचं कारण ते या मनाच्या साम्राज्यामध्ये येतं आणि जिथं जिथंपर्यंत या मनाचा विस्तार आहे तिथपर्यंत मायाच आहे, तिथपर्यंत आपण या ब्रह्मस्वरूपाला स्पर्शच करू शकत नाही. असं हे अत्यंत अद्भुत रहस्यमय शास्त्र आहे. रहस्यमय म्हणावं तर अगदी निश्चळ समोरच आहे, कुठं जात नाही, कुठून येत नाही, कुठून त्याला आणावं लागत नाही. आपण सर्वजण हे एकदेशीय आहोत, एक दृष्टिकोनातून बघतो. म्हणजे आपण जिथे आहोत तेव्हा जेव्हा आपण समोर बघत असतो तेव्हा आपल्या पाठीला काही डोळे नसतात की आपण मागचंही बघू शकू. पण ब्रह्माला ना पुढचा भाग आहे, ना मागचा, ना डावीकडचा, ना उजवीकडचा, ना समोरचा, ना खालचा. ते केवळ आहे आणि ते सर्व साक्षीत्वाने आपल्या अवतीभोवती आपल्या अज्ञान रूपाने जर बोलायला जावं तर आपल्याला ते व्यापून उरलेलं आहे. आणि हे जाणणं हे मनुष्य जन्माचं खरं ध्येय आहे. त्याची अनुभूती घेणं हे मनुष्य जन्माचं ध्येय आहे. आपण कितीही जरी त्याच्यासाठी प्रयत्न केले, कितीही आपल्या बुद्धीचे तर्क चालवले, कितीही पद्धतीने शाब्दिक कसरती केल्या, तरी देखील हे ब्रह्मस्वरूप आपल्या अनुभूतीला येऊ शकत नाही. हे आपल्या सर्वांचं प्रयत्नाच्या आधाराने जो आपला या ब्रह्मस्वरूपाचा पाठपुरावा चाललाय त्यामधली सगळ्यात मोठी अडचण आहे. आणि मग समर्थ हे ब्रह्मस्वरूप जे अत्यंत गूढ आहे, रहस्यमय आहे, जे केवळ आहे, ज्याचा विस्तार मोजता येत नाही, ज्याला काळाच्या गणतीने शोधता येत नाही, असं ब्रह्मस्वरूप जाणण्याचा एक राजमार्ग आपल्याला सांगतात. काय राजमार्ग आहे तो? समर्थ म्हणतात की अतिगूढ ते दृढ, अत्यंत गूढ आणि अत्यंत दृढ म्हणजे जे निश्चळ आहे अशी ही आत्मवस्तू जर अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायची असेल आणि तात्काळ समजून घ्यायची असेल तर त्याचा एक मार्ग आहे. श्री महाराज जेव्हा त्यांच्या निरूपणांमध्ये अनेक गूढ सिद्धांत सांगायचे तेव्हा एकदा त्यांना अशा एकाच बुद्धिमान जीवाने विचारले की महाराज आपल्याला हे सुचतं कसं, आपल्याला हे शब्द येतात कसे?
यावरती महाराज अगदी स्मितहास्य करत त्या मनुष्याला म्हणाले की असा विचार करा की एखादी पेटी आहे जी खूप रत्नांनी भरलेली आहे, पण ती पेटी इतकी दृढ आहे, समर्थांच्याच याच्या श्लोकाच्या आधाराने हा शब्द वापरूयात की अशी ती दृढ आहे, आणि त्या पेटीमध्ये जे काही गूढ भरलेलं आहे ते बाहेरच्या माणसाला माहीत नाही. बरं, ती पेटी इतकी दृढ असल्यामुळं ती उघडली जात नाही, त्याला एक खूप मोठं कुलूप लागलेलं आहे. त्या पेटीला फोडायचा कितीही प्रयत्न केला तरी ती पेटी काही केल्या फुटत नाहीये, तुटत नाहीये. त्या पेटीच्या आतमध्ये काय आहे हे बाहेरून कळत नाहीये. पण तितक्यात एक मनुष्याला त्याची किल्ली सापडली, आणि किल्ली सापडली त्याबरोबर ते मोठं कुलूप अगदी सहजपणे गळून खाली पडलं. पेटी उघडली गेली आणि त्यामध्ये अनेक नवरत्नांच्या खाणी सापडल्या गेल्या. ते नवरत्नांचे हिरे मी तुम्हामध्ये वाटत आहे. श्री महाराज म्हणाले, हे केवळ गुरुकृपेच्या किल्लीच्या आधाराने झालं. या गुरुकृपेच्या आधारानेच ही आत्मवस्तूची किल्ली मला सापडली. श्रोत्यो, आपल्याला देखील गुरु त्याची ही किल्ली देण्यासाठी आतुर आहे, पण आपल्याला ती किल्ली घेऊन हे गुरुकृपेच्या आधाराने ब्रह्मवस्तूचं ज्ञान करायची अजूनही मूलभूत तयारीच झालेली नाही. त्यासाठी अपार शरणागती हवी. आपले अजूनही प्रयत्नांचेच सर्व प्रकार चालू आहेत. आपण यासाठी अनेक ग्रंथ वाचूत, अनेक प्रवचनं ऐकूत, आपण सर्व काही करूत, पण त्या गुरुचे चरण धरण्याची जी ही किल्लीचा हा जो मार्ग आहे तो काही केल्या आपण अजूनही आपल्या अंतःकरणामध्ये उतरवत नाहीये. आणि समर्थ त्यामुळे आपल्याला म्हणतात की दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. आता यामध्ये देखील एक फार मोठं रहस्य आहे. दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. गुरु काय सांगतो, या आत्मवस्तूला तुला ओळखायचंय ना, तर या आत्मवस्तूला द्वैत भावनेने तुला ओळखता येणार नाही. तू त्याला दुजे वीण या अवस्थेमध्ये जाऊन ओळखलं पाहिजे. ही अद्वैत वस्तू आहे, तुला त्याच्याशी तद्रूप होऊन ओळखलं पाहिजे. आपण म्हणू की हो ठीक आहे, गुरुकृपेच्या आधाराने हे शब्द आम्हाला तुम्ही सांगितले, मान्य आहे. अरे पण आपल्याला या जीवनामध्ये नेमकं करायचं काय? दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे ही अवस्था आणायची कशी? कारण की कुठल्याही गोष्टीमध्ये मी राहून आपण ती वस्तू शोधतोय. मला नेहमी एक उदाहरण द्यावंसं वाटतं की आपल्या घरी लहान मुलांना तो आपण कंपॉस आणतो बघा. त्या कंपॉसमध्ये एका बाजूला पेन्सिल लावलेली असते आणि दुसऱ्या बाजूला त्या कंपॉसचं टोक असतं. आपण वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामधून गोल आकार निर्माण करत असतो. छोटे गोल, मोठे गोल, वेगवेगळ्या प्रकारचे त्या कंपॉसच्या आधाराने आपल्याला करता येतात. पण या सगळ्यामध्ये जोपर्यंत मध्यभागामध्ये तो कटरचा तो जो एक कंपॉस आहे तो रोवून बसलेला आहे, तोपर्यंत आपले जरी कितीही मोठे वर्तुळ निर्माण होत असले तरी याच्या सगळ्याच्या मध्यभागी आपण आहोत. त्यामुळं आपल्या वृत्तीच्या कितीही कल्पना मोठ्या झाल्या तरी या वृत्तीच्या कल्पनांच्या मध्ये मी या जाणीवेने आपण त्याच्या मध्यभागी अगदी घट्ट पाय रोवून उभे आहोत. त्यामुळं आपल्याला या दुजे वीण या शब्दाचा अर्थ कळत नाही, अद्वैत या शब्दाचा अर्थ कळत नाही. या अद्वैत या अवस्थेला जाण्याचा मार्ग खरं गुरुकृपा आपल्याला सांगत असते. आणि या गुरुकृपेचा हा प्रांत काय आहे, कसं जायचं? दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. गुरुकृपा आपल्याला सांगते की अद्वैत बोधाने तू याचं ज्ञान घे. पण घ्यायचं कसं? ह्याचं उत्तर आमच्या गोंदवल्याच्या उपासनेच्या पुस्तकामध्ये आहे. आम्ही गोंदवल्याला अनेक जी भजनं म्हणत असतो, अनेक संतांची, महाराजांच्या शिष्यांची, त्यामध्ये रामानंद महाराजांचं एक अप्रतिम भजन आज आपल्यासमोर ठेवतो की ज्याच्यामुळे आपल्याला कळेल की दुजे वीण हा जो प्रांत समर्थ आपल्याला सांगतायत तो कसा प्राप्त करायचा. रामानंद महाराजांचं हे भजन ते म्हणतायत, आनंद सागराचा धनी ब्रह्मचैतन्याची खाणी. हा जो आनंद सागर रूपी जी सद्वस्तू आहे, त्याचा जो धनी आहे, या ब्रह्मचैतन्य रूपी अवस्थेची जी खाण आहे ती ओळखायची कशी? त्याची गुरुकिल्ली काय? ते हे देखियेले पाय महद्भाग्याचा उदय. श्रोते हो, सद्गुरूचे पाय, सद्गुरूचे चरण हीच ती गुरुकिल्ली आहे. गुरु आपल्याला सांगतोय की अरे तो कसा आपल्या मुखाने सांगेन की तू माझे पाय धर, मी तुला ती आत्मवस्तू सांगेन.
गुरु आपल्याला संकेत रूपाने सांगतो की तू त्याच्याशी तद्रूप होऊन जा, आणि तद्रूप होण्याचा मार्ग हे गुरुचे चरण आहेत. जो या गुरुच्या चरणांशी अनन्य झाला, जो या गुरुच्या चरणांशी तद्रूप झाला, तो या किल्लीच्या आधारानेच या आत्मवस्तूमध्ये उतरला, जीच केवळ तर्कांच्या पलीकडे आहे, जी काळाच्या पलीकडे आहे, जी विस्ताराच्या पलीकडे आहे. आणि रामानंद महाराज त्याची खूणगाठ आपल्याला देतात. ते म्हणतात की आनंद सागराचा धनी, ब्रह्मचैतन्याची खाणी, ते हे देखिले पाय. आणि असे सद्गुरूच्या पायी अनन्य होण्याची ही जी आपल्या जीवनातली अवस्था आहे, तो जो एक क्षण आहे की ज्या क्षणी आपलं सर्वस्व या गुरुचरणांवर निछावर करून पूर्ण रित व्हावं, पूर्ण रिकामं व्हावं, अशी अंतःकरणात आपल्या एक जाणीव निर्माण होते. तो क्षण म्हणजे महद्भाग्याचा उदय. आपल्या जीवनातलं सगळ्या महद्भाग्याचं, सद्भाग्याचा उदय, की ज्या क्षणी आपल्याला संपूर्ण त्या गुरुच्या चरणी जाऊन शरणागती घ्यावी, आपलं जे काही अस्तित्व आहे ते सर्वस्व त्या या पादुकांवरती एक प्रकारे निछावर करून आपल्या जीवनामध्ये संपूर्ण रिकामं व्हावं, हाच तो महद्भाग्याचा उदय. आणि म्हणून रामानंद महाराज पुढे म्हणतात की निर्गुणची गुणा आले, मूळ माहेर भेटले. ही आत्मवस्तू जी निर्गुण निराकार रूपाच्या पलीकडे आहे, ते निर्गुण निराकार रूप या माझ्या सद्गुरूच्या पावलांच्या आधाराने प्रगटलं. आणि या पावलांना मी माझ्या हृदयाशी घट्ट धरलं, आणि काय झालं? मूळ माहेर भेटले. मला ती आत्मवस्तू मिळाली, मला तो राम सापडला, माझं ते मूळ माहेर मला माझ्या जीवनामध्ये आत्मस्थितीच्या आधाराने प्राप्त झालं. आणि म्हणून म्हणतात की ब्रह्मानंदाचे जीवन, सनकादिकांचे जे ध्यान, सकळ तीर्थे पायापाशी, चारी मुक्ती ज्याच्या दासी. असे हे माझे सद्गुरूचे पाय आहेत. आणि अशा सद्गुरूंच्या पायाला पांडुरंगांनी काय केलं? पांडुरंग अर्थात रामानंद महाराजांनी काय केलं? पांडुरंग हृदयी भरला, भक्तासाठी जो उरला. असा तो माझा स्वामी माझ्या हृदयामध्ये भरला. मला त्याने ती आत्मवस्तू दाखवली. माझ्या जीवनाचं तर कल्याण केलंच, पण माझ्या केवळ जीवनाचं कल्याण करून तो संपला नाही, तर जो भक्तांसाठी उरला, म्हणजे आजही ती अवस्था तशीच शिल्लक आहे. जे पांडुरंग महाराजांना मिळालं, जे त्यांनी आपल्या अंतःकरणात सद्गुरूच्या चरणांना घट्ट धरून प्राप्त केलं, ते त्यांना प्राप्त झालं म्हणून संपलं नाही, ते भक्तांसाठी देखील मागं उरलेलं आहे. श्रोते हो, असे हे सद्गुरूचे चरण आहेत. हीच ती गुरुकिल्ली आहे. हा तो गुरुच्या मुखातून न सांगता दिलेला संकेताचा आविष्कार की दुजे वीण जे खूण स्वामी प्रतापे. अशा या सद्गुरूच्या चरणी अनन्य व्हा. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण त्याच्या चिंतनामध्ये घालवा. हेच आत्मवस्तूच्या प्राप्तीचं खरं साधन आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 200वा श्लोक समर्थ कृपेने ऐकणार आहोत. इतके दिवस एक एक श्लोकाचा अभ्यास करत आपला हा टप्पा मनोबोधाच्या या अंतिम विभागामध्ये आलेला आहे. आजच्या या धावपळीच्या काळात कुठलाही खंड न पडता, कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता 200 श्लोक सलग चिंतनासाठी उपलब्ध होणं, मला वाटतं यापेक्षा वेगळी ती समर्थांची कृपा काय. समर्थ आजच्या श्लोकात आपल्याला सांगत आहेत, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मनाऊन मनी शब्द कुंठित राहे, तो गे तोची तो राम सर्वत्र पाहे. आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये जीवाचा शिव आणि शिवातून त्या मूळ पुरुषामध्ये स्थित्यंतर झालेल्या या अवस्थेचं वर्णन समर्थ आपल्याला या श्लोकात समजावून सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की भगवंताचं खरं मूळ स्वरूप प्राप्त करण्याचा मार्ग हा आत्मज्ञानाचा आहे. हे आत्मज्ञान गुरुशी अनन्य झाल्यावर
एका गुरुच्या कृपेने जीवाच्या अंतरंगामध्ये येऊ शकतं. म्हणजेच गुरुच्या अनन्यतेमध्येच आत्मज्ञानाची किल्ली आहे. असं हे आत्मज्ञान प्राप्त होताच या परमवस्तूचं अंतरंगामध्ये कळे आणि आकळे अशा दोन्ही स्थितींमध्ये, कळे याचा अर्थ त्याचा शब्दाच्या अर्थाने जे चिंतन करत आहोत त्याची अनुभूती, त्याचं विज्ञान हे आकळे या स्थितीमध्ये येतं. आत्मज्ञान प्राप्त होताच त्या जीवाचं स्थित्यंतर हे सर्वसाक्षी अवस्थेमध्ये होतं. तो या सर्वसाक्षी अवस्थेने या संपूर्ण विश्वाकडे बघू लागतो. त्याचं मन या विश्वमनाशी एकरूप होतं. या विश्वमनाच्या एकरूपतेमध्ये देखील भक्तीचं जर साधन चालू असेल तर ही गुरुकृपा त्याला पुढच्या टप्प्यावरती घेऊन जाते. या पुढच्या टप्प्यावरती ही सर्वसाक्षी अवस्था देखील लोपून जाते आणि जे मन या जिवंतपणाने संवेदना घेऊन या विश्वाला सर्वसाक्षी दृष्टीने पाहत होतं, ते मन देखील आपलं मनपण सोडून उन्मन होऊन जातं. या उन्मन स्थितीमध्ये ते स्वरूपाकार झालेलं हा जीव केवळ आणि केवळ सर्वत्र त्या भगवंताचंच रूप या सृष्टीमध्ये आपला हा प्रारब्धवश देह पडूस्तर अनुभवत राहतो. अशी ही विलक्षण आत्मज्ञानाची स्थिती समर्थ या श्लोकात आपल्याला सांगत आहेत. श्रोतेहो, कालच्या श्लोकात आपण आत्मज्ञानासाठी गुरुचे चरण, गुरुशी अनन्यता हा राजमार्ग बघितला. गुरुशी ज्याची अनन्यता आहे त्याच्या जीवनामध्ये आत्मवस्तू ही वेगळी नाहीच. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना भक्ती अर्थात या सद्गुरूशी असलेली अनन्यता आणि आत्मज्ञान या दोघांमध्ये फारकत वाटते. श्री महाराज यावरती फार छान उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की नाण्याची एक बाजू उचलली की दुसरी बाजू जशी सहजपणे आपल्या हातामध्ये येते, तसं एकदा का जीवाने गुरुच्या चरणांशी अनन्यता आत्मनिवेदन भक्तीच्या आधाराने स्वीकारली की त्या आत्मज्ञानाचा उदय सहजपणे त्याच्या अंतरंगामध्ये होतो. पण आपल्याला भक्ती आणि ज्ञान यामध्ये असलेलं साधर्म्य अजूनही कळत नाही. आपल्याला अनेकदा हे भक्ती म्हणजे एखाद्या मनुष्याने तत्वाचा विचार न करता उगीचच मांडलेलं थोतांड आहे की काय, असं देखील बऱ्याचदा वाटत असतं. पण श्रोतेहो, भक्तीशिवाय ज्ञान असूच शकत नाही. कारण की भक्ती ही ज्ञानाची आई देखील आहे आणि भक्ती ही ज्ञानाची मुलगी देखील आहे. भक्ती या ज्ञानाच्या अवतीभोवती दोन भूमिका साकारत असते. एक असते त्याच्या आईची आणि दुसरी असते त्याच्या मुलीची. आपल्याला हे आणखीन थोडं विस्तृतपणे समजावून सांगतो. भक्ती म्हणजे नेमकं काय या भूमिकेला जेव्हा आपण सखोलपणे जाऊन आपल्या अंतरंगात उतरवू तेव्हा आपल्या लक्षात येतं की भक्तीच्या पोटी ज्ञान निर्माण होतं आणि ज्ञानातूनच पुन्हा भक्ती निर्माण होत असते. गोष्ट अशी आहे श्रोतेहो की आपण जेव्हा सामान्य जीव या पातळीवरती या जगात जगत असतो तेव्हा आपण पूर्णपणे वाईटही नाही आणि पूर्णपणे चांगलेही नाही अशा एका मधल्या टप्प्यावरती जगत असतो. आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीला दोन मार्ग आपल्या समोर दिसत असतात. अगदी साधं उदाहरण घ्या की आपण रस्त्यावरून जात आहोत आणि आपल्याला 100 रुपयाची नोट रस्त्यावरती पडलेली दिसली. आपल्यासमोर नेहमी दोन मार्ग असे असतात की एक म्हणजे ही नोट कोणाची आहे याची चौकशी करायची किंवा ही नोट जर कोणीच दिसलं नाही तर कुठल्या तरी धर्मदाय संस्थेमध्ये द्यायची, हा एक मार्ग झाला. किंवा दुसरा मार्ग, ही नोट सहजपणे कोणी बघत नाहीये असं समजून आपल्या खिशामध्ये घालायची. म्हणजे मनुष्याला त्याच्या प्रत्येक जीवनाच्या क्षणामध्ये हे दोन मार्ग सतत त्याच्यासमोर नेहमी त्याला एका जसं आपण आपल्या जीवनामध्ये पर्याय म्हणून अशा दृष्टीने समोर उभे असतात. एक हा जो मार्ग आहे तो विद्येचा मार्ग आहे आणि दुसरा हा अविद्येचा मार्ग आहे. जीव हा स्वतःच अविद्येच्या पोटी जन्माला आलेला असतो. त्यामुळे अविद्येच्या पोटी जन्माला आलेला जीव या स्वरूपाची विद्या घेऊन जगू शकेल यामध्ये अनेकदा आपल्याच मनामध्ये शंका येऊ शकते. कारण की जीव हा मुळी वासनेच्या पोटीतून जन्म आलेला आहे.
या वासना तृप्तीसाठी म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती ही वासना आपल्याला अविद्येच्या अंमलाखालीच नेहमी घेऊन जात असते आणि मनुष्याला या विद्येचा विसर हा सहजपणे पडत असतो. मग यातून ही जी विद्या नामक आत्मज्ञानाची कडे जाणारा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाला आपण कितीही पद्धतीने जीवनामध्ये उतरवायचं ठरवलं तरी आपल्या जीवनात ही विद्या सहज रीतीने येऊ शकत नाही. मग याला काय केलं पाहिजे? ही अविद्या नामक स्थिती आपण आपल्या जीवनात संपवली पाहिजे. ही अविद्या नामक स्थिती कशा पद्धतीने संपवायची? असा विचार करा की आपल्याकडं जसं एखादी नदी समुद्राला जाऊन मिळते, या नदीला जर असा तिने विचार केला की मी का बरं समुद्राला जाऊन मिळावं, समुद्र माझ्याकडे येऊ शकत नाही का? तसं या विद्या आणि अविद्येचा आपल्या अंतरंगामधला द्वंद्वाचा भाग असतो. आपल्याला ती विद्या प्राप्त करायची आहे, पण त्यासाठी अविद्येला मारायला हवं. आणि अविद्येला मारायचं असं आपण कितीही ठरवलं की जेव्हा ती जाईल तेव्हा जाईल, असा जरी आपण कितीही विचार केला तरी अविद्या जाऊ शकत नाही. त्या अविद्येला एखाद्या नदीसारखं आपल्याला समुद्राला जाऊन जोडलं पाहिजे. या अविद्येला त्या भगवंत रूपी समुद्राला जोडण्याचा जो मार्ग आहे त्याचं नाव भक्ती आहे. एकदा का जीवनातला अविद्येचा अंमल संपला, एकदा का आपला समोरचे हे दोन पर्याय संपले की केवळ आणि केवळ आत्मज्ञान रूपी विद्येचाच पर्याय आपल्या जीवनामध्ये शिल्लक राहतो आणि या अविद्येला या भगवंत रूपी सागराला जोडणारा जो मार्ग आहे श्रोत्यो, त्याचं नाव भक्ती आहे. त्यामुळे भक्ती या शब्दाचा केवळ अर्थ हा आत्मज्ञानाचा उदय अशा रीतीने आपण घेऊ शकतो. पण भक्ती म्हणजे नेमकं काय? समर्थांनी ज्या नवविधा भक्तींचा आपल्याला मार्ग दिलेला आहे तो आपल्या जीवनातला उपासनेच्या टप्प्याने जाणारा मार्ग आहे. मग यामध्ये भजन, कीर्तन, नामस्मरण, अर्चन, वंदन हे जे भक्तीचे टप्पे त्यांनी आपल्याला समजवलेले आहेत, हे एका जीवाला अर्थातच त्याच्या उपासनेच्या मार्गातून त्याच्या अंतरंगामध्ये भक्तीचा उदय करण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत. पण याच समर्थांनी आत्मनिवेदन भक्तीमध्ये भक्तीची खरी व्याख्या आपल्याला सांगितली. ते म्हणतात, भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. म्हणजे भक्ती या शास्त्रामध्ये आपल्याला विभक्तपण हे कधीही मान्य करता येऊ शकत नाही. मग आपल्यासमोर प्रश्न असा राहतो की जर मला भक्ती करायची आहे तर मी 24 तास साधन कसं करू शकेन? मग या 24 तासाच्या साधनेमध्ये कीर्तन आहे, श्रवण आहे, नामस्मरण आहे, अर्चन आहे, वंदन आहे, ही साधन मार्ग आहेत. या साधन मार्गाने जाताना या भक्तिरूपी अवस्थेमध्ये मी 24 तास कसा राहू शकेन? कारण की विभक्त म्हणजे भक्त नव्हे, हे समर्थांनीच आपल्याला सांगितलेलं आहे ना. श्रोत्यो, भक्ती या स्थितीचा अभ्यास आपण केला पाहिजे. भक्ती या साधन पद्धतीचा अभ्यास आपण अनेकदा केला, पण भक्ती नामक ही अवस्था स्थितीची आहे. काय असते ही स्थिती? सगळ्यात प्रथम म्हणजे माझं कर्तेपण या भक्ती या स्थितीमध्ये सतत आपल्याला भगवंताच्या चरणी वाहता यायला हवं. मी कोणीतरी आहे या कर्तेपणाची भावना हीच भक्तीमधली विभक्त स्थिती आहे. भक्तीमधली विभक्त स्थिती म्हणजे केवळ साधनेपासून दुरावा नाही, तर आपल्या अंतरंगामध्ये या कर्तेपणाचा उदय म्हणजे विभक्त अवस्था आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक कर्मफळाच्या आशेतून गुंतून आपलं जे असमाधान वाढत आहे, या असमाधानाचा उदय म्हणजे भक्तीतली विभक्ती अवस्था आहे. आपण आपल्या जीवनामध्ये आपली कर्तव्य व्यवस्थित करणं, या कर्तव्यामध्ये राम हा कर्ता आहे ही जाणीव ठेवणं आणि मिळालेलं फळ हे रामाच्या इच्छेने मिळालंय त्यामुळे ते योग्यच आहे, या जाणीवेमध्ये समाधान स्वरूपाने राहणं, ह्याचं नाव भक्ती आहे. भक्तीमध्ये आपल्या जीवनामध्ये इतर गोष्टींचा जो आपला हव्यास सतत आपल्याला या कामक्रोधादी षड्रिपूंमध्ये ढकलत असतो, हा केवळ या समाधान रूपी स्थितीने जाऊ शकतो. अशी ही भक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला इतर सर्व जीवांमध्ये देखील त्या परमेश्वराचं स्वरूप जाणण्याची संवेदना देते. त्यामुळे संतांच्या दारामध्ये आलेल्या प्रत्येकावरती या संतांनी आपल्या प्रेमाचाच सतत एक प्रकारे पांघरुण घातलेलं आहे. त्याला आलेल्या जीवाला खायला घातलेलं आहे. त्याच्यावरती त्याच्या दुःखाचं एक प्रकारे सावट दूर करण्याचा प्रयत्न केलाय. त्याला आनंद दिलाय.
कारण की भक्ती ही अवस्था आहे, भक्ती ही स्थिती आहे. भक्तीला साधन मार्गामध्ये आपण बांधून अनेकदा या स्थितीचा खरोखर अंतरापासून दूर होतो. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की अनेकदा या भक्तीची साधनं चाललेली असतात, पण साधन करणाऱ्या त्या स्थितीपासून दूर असतो. आणि बऱ्याचदा काहीच न करता एखादा मनुष्य त्या स्थितीमध्ये असतो, पण त्या साधनांपासून मात्र तो असेल किंवा नसेल काही सांगता येत नाही. याचं अतिशय उत्तम उदाहरण श्री महाराजांच्या दिनश्चर्येमध्ये सापडतं. आपल्याला असं वाटतं की संतांची दिनश्चर्या म्हणजे अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हातामध्ये जपाची माळ असेल, सतत रामासमोर चिपळ्या घेऊन अखंड नामस्मरण चाललं असेल. महाराज सकाळी उठायचे खरे लवकर, रामाचा काकडा देखील करायचे आणि मग लोक जी जमलेली असायची त्यांच्यासमोर लोकांचे प्रश्न जे चित्रविचित्र असायचे, अगदी एखादा प्रश्न हा जगाची उत्पत्ती का झाली इथपासून ते आज स्वयंपाक काय करावा, रामाला काय नैवेद्य दाखावा, इथपर्यंतचे प्रश्न असायचे. महाराज काही बोलायला लागणार, एवढ्यात कोणीतरी सांगायचं की महाराज तिकडे शेतावरती भांडणं चाललेली आहेत, कुठेतरी आणखीन काहीतरी, कोणाच्या घरामध्ये काहीतरी. कुठली दिनश्चर्या महाराजांची. या प्रत्येक अवस्थेमध्ये महाराज या प्रापंचिकांबरोबर राहायचे. पण महाराजांना एकदा एकाने विचारलं की महाराज आपण नाम कधी घेता. यावरती श्री म्हणाले की आयुष्याच्या पहिल्या श्वासापासून ते आजपर्यंत मी माझ्या जीवनातला एक क्षण देखील त्या भगवंतापासून विभक्त झालेलो नाही. श्रोतेहो, भक्तीचा खरा अर्थ हा स्मरण आहे. आणि असं स्मरण ज्याचं स्थिरावलं त्याच्या जीवनामध्ये या आत्मस्थितीचा उदय होतो आणि हे ज्ञान या भक्तीच्या पोटी जन्माला येतं. या भक्तीच्या मार्गाने जाता जाताच ते ज्ञान आपल्याला कळू लागतं. पण ते कळू लागलेलं ज्ञान आकलन होण्यासाठी या ज्ञानाला देखील अपत्यच व्हावं लागतं. आणि या ज्ञानाचं अपत्य म्हणजे पुन्हा भक्तिरूपी मुलगी आहे. त्यामुळं आत्मज्ञान झालं म्हणजे कोणी सिंहासनावरून बसून आपला सत्कार करून घेत नाही, कोणी हारतुरे घालून घेत नाही, कोणी आपल्या नावासमोर आत्मज्ञानी अशी डिग्री लावत नाही. ते त्या आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये भक्तीच्या अद्वैत अवस्थेमध्ये जातात. म्हणजे कसं की तिथं तो भगवंत त्यांच्यापासून वेगळा राहत नाही, पण त्याला आळवायची त्यांची आवड काही केल्या तृप्त होत नाही. म्हणून द्वैत भाव ठेवून अद्वैत भक्तीचं, ज्ञानोत्तर भक्तीचं पर्व या संतांच्या जीवनामध्ये सुरू होतं. आणि मग ते खुशाल भगवंतालाच एक प्रकारे चॅलेंज दिल्यासारखं. तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. श्रोतेहो, त्यामुळे भक्तीच्या पोटी ज्ञान आणि ज्ञानाच्या पोटी भक्ती हाच तो क्रम, अशी ती अवस्था हे संत जगू लागतात. आणि त्यांच्या चरणी आलेल्या संताच्या किंवा त्या जीवाच्या अंतरंगात जे स्थित्यंतर होतं त्या स्थित्यंतराचा मार्ग देखील भक्तीतून ज्ञान आणि ज्ञानातून भक्ती असा विलक्षण ते करतात. या ज्ञानोत्तर भक्तीच्या अवस्थेमध्ये केवळ आणि केवळ त्या भगवंताच्या अत्यंत सुंदर अशा गुणगानामध्ये तो संत रममाण झालेला असतो. त्याचं मन या देहाच्या बरोबर राहतच नाही. ते मन त्या देहापासून विश्वमनापर्यंत एकरूप होतं. जसे एखादं नेटवर्क हे जितकं व्यापक असावं तितकं त्या नेटवर्कच्या क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांना त्या नेटवर्कशी कनेक्ट होता येतं. हे आजच्या काळामध्ये आपण वायफाय या आधाराने जाणतोच. संतांचं हा विश्वमनरूपी नेटवर्क, हा गणेशाची जाणीवरूपी नेटवर्क या संपूर्ण विश्वाला भरून उरतो. आणि या संपूर्ण विश्वाला भरून उरल्यामुळं प्रत्येकाच्या अंतरंगाशी तो एकरूप होतो. श्री महाराज म्हणायचे की माझा मनुष्य दुश्चित्त झाला की माझं अंतःकरण देखील दुश्चित व्हायला लागतं. आणि मग मी माझ्या अंतरंगात शोधतो की कोण माझा मनुष्य आता इतका दुःखी आहे आणि त्याचं दुःख मी कसं दूर करू शकतो, या गोष्टीचाच मी सतत विचार करू लागतो. श्रोतेहो, ही सर्वसाक्षी अवस्था आहे की जिथं त्यांच्याकडे आलेला किंवा त्यांचा अव्यय केलेला कुठलाही जीव असो त्या मनाची एकरूपता साधणं हे संतांच्या अद्वैत ज्ञानोत्तर भक्तीचं मर्म आहे. या ज्ञानोत्तर भक्तीतून संत हा सर्वसाक्षी होऊ लागतो. श्री महाराजांनी त्यावेळेला 1857च्या युद्धानंतर जे नानासाहेब पेशवे होते, जे नैमिषारण्यामध्ये दडून बसले होते, त्यांना आपल्या खऱ्या अर्थाने जीवनाचं भय वाटत होतं. आणि महाराजांचा साधनकाळ देखील त्यावेळेला चालू. आणि त्यावेळेला त्यांनी पेशवेंना शब्द दिला होता
की तुमचा अंतःकाळ मी साधीन, तुमच्या अंतःकाळाच्या वेळेला मी इथं उपस्थित असेन. त्यानंतर बराच काळ निघून गेला. एक दिवशी श्री महाराज गोंदवल्यामध्ये होते. अचानक कुठल्या तरी छोट्याशा गोष्टीवरून लोकांवर ते नाराज झाले आणि म्हणाले, मी आता हे सगळं सोडून नैमिषारण्याला चाललो. असं म्हणून कोरेगाव स्टेशन गाठलं, गाडी पकडली आणि गाडी पकडून मजल दरमजल करत नैमिषारण्यामध्ये आले. कारण त्यावेळेला पेशवे आपल्या शेवटच्या घटिका मोजत होत्या आणि त्या पेशव्यांना जो दिलेला शब्द आहे की मी तुमच्या अंतःकाळी इथं उपस्थित असेन, या एका शब्दापोटी हा सर्वसाक्षी अवस्थेमध्ये जगणारा, या तुर्या अवस्थेमध्ये जगणारा हा संत, त्यांच्यासाठी अनेक लोकांना कदाचित व्यवहाराच्या अंगाने वेगवेगळी कारणं सांगून असेल, पण त्याचं मन तिकडे धावत होतं. त्या गोदवताईच्या घरी मुंज होती आणि त्या मुलाची मुंजीमध्ये तूप संपलं. एवढ्या एका छोट्या गोष्टीचं कारण गोदीताईने अनन्य भावाने महाराजांची प्रार्थना काय करावी आणि श्री फोटोतून बाहेर येऊन अगं म्हणायचे, गोदूताई कुठे ते तू बघू बरं, मी वाढतो. ही ती सर्वसाक्षी अवस्था आहे, प्रत्येकाच्या अंतरंगाच्या एकरूपतेची अवस्था आहे आणि त्याचं इंधन एकमेव, ते म्हणजे या ज्ञानोत्तर अद्वैत भक्तीचं स्मरण, त्या अखंड रामाचं स्मरण. अशी ती सर्वसाक्षी अवस्था आणखीन उंचावरती जाते. आणखी या मनाला त्याच्या या सर्वसाक्षी अवस्थेपासून शून्याकडे घेऊन जायला लागते आणि शेवटी एका टप्प्यावरती या सर्वसाक्षी अवस्थेचा देखील ते भेद करून त्या शून्याला पलीकडे घेऊन जाते. तिथं मनाचं मन पण संपतं. या आत्मज्ञानाच्या स्थितीमध्ये आपल्याला केवळ कोणाचं तरी भविष्य सांगता येणं, कोणाला तरी कुठली तरी सिद्धी सांगता येणं म्हणजे ज्ञान नाही. या ज्ञानामध्ये मनपणाची अवस्था विश्वमनामध्ये जाणं आणि हे विश्वमन देखील या जाणीव रूपातून पलीकडे छेदून जाणं, हीच ती संतांची अवस्था. ज्या अवस्थेमध्ये हे संत जगत असतात, हे तुर्यातीत असतात, तुर्येच्या पलीकडे असतात, पण केवळ आपल्यासारख्या बहुजनांना समजावं, आपल्या उद्धाराचा मार्ग मिळावा म्हणून एक टप्पा खाली येऊन तुर्येमध्ये येऊन थांबतात आणि या तुर्येमधून एखाद्या जीवाला जसं वाचवण्यासाठी या भवसागरामध्ये आपण दोऱ्या सोडाव्यात, तशा या नामरूपी माळेच्या दोऱ्या आपल्यासारखीचांनी त्या सोडतात आणि म्हणतात की या नामाच्या माळेला धरून तू या भवसागरातून पार ये. त्यासाठी म्हणून हे तुर्येमध्ये थांबतात, त्यासाठी या सर्वसाक्षी अवस्थेमध्ये सांगतात. पण त्यांची खरी अवस्था ही तुर्यातीत आहे, जिथं मना उन्मना शब्द कुंठी तर आहे, तिथं शब्दच स्फुरू शकत नाही. अशी ही मनाची संपूर्ण उन्मन झालेली अवस्था, या मनाचं मनपण संपलेली अवस्था. या मनाचं मनपण संपतं, पण संताचं कारुण्य संपत नाही. हे कारुण्यच या संताला या ज्ञानातून पुन्हा भक्तीमध्ये घेऊन येतं आणि या भक्तीच्या अंतरंगामध्ये उदय पावलेल्या या संताला केवळ आणि केवळ ही करुणा या समाज जीवनामध्ये या बहुजनांमध्ये घेऊन येते. पण त्याला तिथं तो बहुजन दिसत नसतो, त्याला त्याची तिथं आई वडील, आपला भाऊ, आपले जीवलग, आपले आप्त स्वकीय या नात्यांच्या आधाराने कोणाचा उद्धार करायचा नसतो. तिथं आलेला एखादा साधा प्राणी देखील, एखादी गाय देखील, एखादा अत्यंत मूक जीव देखील, आम्ही आमच्या गोंदवल्यात उपासनेमध्ये म्हणतो ना, गायी ब्राह्मण अनाथांचा, कैवारी तो दीनांचा, तो येतो धावत. कारण एकच, तो घेतो तोची तो राम सर्वत्र पाहे. त्याला त्याचा तो राम केवळ त्या तुर्यातीत अवस्थेमध्येच अनुभवायचा नसतो. हा तर त्यांचा स्वार्थीपणा होईल की ते केवळ स्वतःपुरती त्या तुर्यातीत अवस्थेमध्ये रामाचा आनंद घेतायत. त्यांना हे कारुण्य या तुर्यातीत अवस्थेमधून बाहेर खेचून पुन्हा तुर्येमध्ये आणतं आणि त्या सर्वसाक्षी अवस्थेमध्ये त्यांना स्थिरावून तुम्हा आम्हा प्रत्येक बहुजनाचा उद्धार करण्यासाठी तिथं थांबवून धरतं. श्रोतेहो, हे संतांचं जीवनातलं महत्व आहे. हे सद्गुरूचं आपल्या आयुष्यामधलं खऱ्या अर्थाने कृपेचं महत्व आहे की तो आपल्यासाठी तुर्येमध्ये येतो. त्याला तर खरं त्या रामाच्याच अंतरंगामध्ये अखंड स्थिरावायचं आहे. पण तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या उद्धारासाठी जो या तुर्येच्या सिंहासनावरती थांबून आपल्या उद्धाराचा मार्ग दाखवतो, त्याचं नाव सद्गुरू असतं. असा हा विलक्षण जीवन उद्धाराचा आत्मज्ञानाचा प्रांत केवळ भक्तीच्या मार्गातून जातो. या भक्तीच्या मार्गातून जाता जाता सद्गुरूच्या चरणी अनन्य होऊन जो कधीच विभक्त होत नाही,
जसं समर्थ म्हणतात की असो सद्गुरूच्या पायी अनन्यता, मग तुझं काय सेरी चिंता. या आत्मज्ञानासाठी वेगळी कुठलीही चिंता करू नका. केवळ आणि केवळ सद्गुरूंनी दाखवलेल्या साधन मार्गावरून त्यांच्याशी जो अनन्य होत जाईल, जो जितका रिकामा होत जाईल, तितकं हे ज्ञान त्याच्या अंतरंगामध्ये उदय पावायला लागेल. हाच तो आपल्या जीवनातील महद्भाग्याचा क्षण. श्रोतेहो, सद्गुरू कृपेने ह्याच जीवनात तुम्हा आम्हा प्रत्येकाच्या अंतरंगात हा उदयाला यावा, हीच सद्गुरूच्या चरणी प्रार्थना. जानकी जीवन स्मरण जय जय राम.